सर्व भक्तांचं आजच्या कक्षेमध्ये स्वागत आहे. प्रशांत भाऊ, कोण वाचते सांगा. मध्यम अधिकारी भक्तापेक्षा श्रेष्ठ असलेला उत्तम अधिकारी प्रत्येक वस्तू भगवंतांच्या संबंधात पाहतो. तो नास्तिक व भक्त असा भेद न करता प्रत्येकाला भगवंतांचा अंश म्हणून पाहतो. त्याला माहित असते की एक विद्वान ब्राह्मण आणि रस्त्यावरील कुत्रा यात काहीच अंतर नाही, कारण दोन्ही भगवंतांचे अंश आहेत. तथापि त्याच्या पूर्वकर्मानुसार त्यांना तसे शरीर प्राप्त झाले आहे. तो पाहतो की ब्राह्मण शरीर मिळालेल्या जीवात्म्याने भगवंताने दिलेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग केला नाही, तर कुत्र्याचे शरीर धारण केलेल्या जीवात्म्याने स्वातंत्र्याचा उपयोग केल्यामुळे त्याला प्रकृतीच्या नियमानुसार शिक्षा म्हणून कुत्र्याच्या योनीत प्रवेश करावा लागला. ब्राह्मण व कुत्रा यांचा व्यवहार न पाहता एक उत्तम अधिकारी दोघांचेही कल्याण करण्याचा प्रयत्न करतो. असा विद्वान भक्त भौतिक शरीर थोडं स्क्रीन हे करतं का? मला नाही लागलं ते सापडलं. भौतिक शरीर पाहून भ्रमित न होता शरीरात वास करणाऱ्या दिव्य स्फुल्लिंगाकडे आकर्षित होत असतो. अरे तर इथे जे आहे उत्तम अधिकारी भक्ताची जी चर्चा केली जाते, तर आपण पहिले जसं बघितलं कनिष्ठ अधिकारी, मध्यम अधिकारी आणि आता हे उत्तम अधिकारी याची चर्चा आहे. तर हा 11व्या स्कंदामध्ये दुसऱ्या अध्यायाच्या बद्दल श्लोक येतो, ज्याच्या आधारावर प्रभुपादी सांगतात. श्री हविरुवाच सर्वभूतेषु यः पश्येत् भगवत भावम आत्मनः भूतानि भगवत्यात्मनि एष भागवतोत्तमः. हा व्यक्ती जो आहे हा भागवतोत्तम आहे. तर कोण व्यक्ती भागवतोत्तम आहे? तर जो सर्व भूतेषु यः पश्येत भगवत भावम आत्मनः, जो असा सर्व भक्तांमध्ये, सर्व भागवतांमध्ये उत्तम असा भक्त जो आहे, तो प्रत्येक जीवात्म्यामध्ये भगवंतांना बघतो. आणि त्याच्यामुळे जो आहे भूतानी भगवत्यात्मनी, अर्थात तो अगदी पद्धतशीररित्या सगळं काही भगवंतांच्या संबंधात बघू शकतो आणि सगळं काही हे जाणू शकतो की ते भगवंतांमध्ये स्थित आहे शाश्वत रूपाने. त्याला याची प्रचिती येते. तर हे जे भागवतोत्तम भक्ताचं लक्षण आहे, तर निश्चित रूपाने ही जी दृष्टी आहे, कशा प्रकारे व्यक्ती भगवंतांची उपस्थिती सर्व जीवात्म्यांमध्ये बघू शकतो. जेव्हा आपण वाचलं की हिरण्यकशिपूने जेव्हा विचारलं होतं की तुझे भगवंत कुठे आहेत म्हणून, त्यास आपण बघितलं कशा प्रकारे प्रल्हाद महाराजांनी सांगितलं. त्याच प्रकारे आपण बघतो तिथे स्पष्टता येते की त्या खांबामध्येही भगवंत आहेत आणि आपण ती चर्चा केली होती. त्याच प्रकारे सर्व जीवात्म्यांना भगवंतांमध्ये बघणं, तर यशोदा माता जी आहे ती ती जी लीला येते, भगवंतांनी माती खाल्ली का, तर तेव्हा त्यांच्या जेव्हा ते तोंड उघडायला सांगतात, तर त्यांच्या मुखामध्ये जे आहे हे सर्व काही त्यांना दर्शन होतं. तर जे सांगितलंय की असा जो महान भक्त आहे तो सगळं काही ह्या प्रकारे बघू शकतो.
आणि हा भागवतोत्तम याच्यामुळे आहे की रूपाजी सांगतात, एखादा जर उत्तम भक्त आहे, भागवतोत्तम आहे, तर तो प्रचार करू शकत नाही. त्यामुळे तो मध्यम अधिकारीच्या स्तरावर येऊन प्रचार करतो. अर्थात त्याच्यासाठी सर्व जीवात्मे जे आहेत त्यांना भगवंतांप्रती प्रेम आहे. आणि निश्चित रूपाने ते अशा प्रकारे भगवंतांमध्ये तल्लीन आहेत, हा त्याचा दृष्टिकोन आहे. तर हे उदाहरण आपण बघू शकतो कशा प्रकारे ज्या गोपी आहेत त्या, किंवा द्वारकाच्या ज्या राण्या आहेत, त्या ह्या प्रकारचं प्रेम दाखवतात. हे दशम स्कंद मध्ये 35व्या अध्यायात याचं सुंदर वर्णन आहे. वनलतास्तरव आत्मनि विष्णुं व्यञ्जयन्त्या इव पुष्पफलाद्या प्रणतभारविटप मधुधारः प्रेमहृष्टतनवो वौरुषुः स्म. तर सांगतात कशा प्रकारे जे झाडं आहेत, लता आहेत, तेही एवढे सुंदर प्रतिसाद देतात. त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारची फुलं ते प्रकट करतात किंवा ते बनवतात, जेणेकरून हे दाखवलं जातं कशा प्रकारे की तेही अ, भगवंतांप्रती आपलं जे प्रेम आहे ते प्रकट करतायत. जसं त्यांच्या ज्या शाखा आहेत, फळांच्या वजनाने झुकतात, आणि त्यामुळे जे वेगवेगळे त्यातले आपण म्हणू शकतो जे फुलांमध्ये फिलामेंट्स किंवा काही गोष्टी असतात, तर ते अ, उभे राहतात. तर तिथे त्याची तुलना केली गेली आहे, जशा प्रकारे रोमांच शरीरावरती रोमांच आल्यावरती अ, अंगावरचे केस उभे राहतात, त्या प्रकारे त्यांच्या शरीरावरती अशा प्रकारे प्रेमामुळे भाव दिसून येतात. आणि ह्या त्यांच्या प्रेममय भावामुळे ते कशा प्रकारे अ, मधुर अ, एक द्रव्यही श्रवित करतात, असं सुंदर त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि बाकी वर्णन येतं नद्यांबद्दल, आणि खूप खूप सुंदर वर्णन तिथे आपणास बघायला भेटतं. तर सांगायचा मुद्दा हा आहे की हे जेव्हा वर्णन इथे केलं जात आहे, तर हे जे भागवतोत्तम आहेत, जसं गोपी आणि ह्या ज्या द्वारकाच्या राण्या आहेत, तर त्या त्या प्रकारे त्या उत्तम स्तरावरती बघतायत. जसं सांगितलं जातं की आत्मवान मन्यते जगत, तर व्यक्ती जे स्वतःनुसारच बाकी सर्व काही बघतो. तर हे जे महाभागवत आहे ते सर्व जीवात्म्यांना अशा प्रकारे बघतात की तेही अ, अशा प्रकारे प्रेमाच्या दिव्य स्तरावर आहेत. आणि त्यांच्यामध्ये जे काही यातना किंवा काही असं दिसतंय, ते कशामुळे आहे, तर त्यांची भगवंतांप्रती जे प्रेमाची उत्सुकता आहे, त्यामुळे त्या प्रकारे त्यांच्यामध्ये यातना दिसत आहेत. आता ते भौतिक दुःखाच्या मुळे वगैरे त्या ते नाहीये. अर्थात तिथे काय आहे की भगवंतांच्या प्रेमामुळे त्यांची जी उत्सुकता आहे, त्यामुळे त्यांच्यात त्या यातना दिसत आहेत. तर इथे हा जो श्लोक आहे, आपल्याला माहित आहे कसा भगवद्गीतेमध्ये श्लोक येतो, जिथे या
परमात्म्यावरती जेव्हा व्यक्ती केंद्रित होतो, तर तो कशा प्रकारे मुक्ती प्राप्त करू शकतो, त्या विभागाची चर्चा करताना आपणास हा श्लोक दिसतो. आणि तो स्पष्टपणे समजतो की यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अंतर नाही आहे. आता हे जेव्हा अंतराची चर्चा केली जाते, तर हे खूप महत्वाचं आहे समजणं, की हे जे अंतर आहे त्यांच्यामध्ये, तर निश्चित रूपाने त्या व्यक्तीला तर समजेल की त्यांच्या जाती वेगळ्या आहेत आणि त्यांची कर्म वेगळी आहेत, तर त्याच्यात तर अंतर दिसेल. तर त्यामुळे ह्या श्लोकामध्ये जेव्हा म्हटले विद्या विनय संपन्ने ब्राह्मणी गवी हस्ती शुनीचैव स्वपाकेच पंडितः समदर्शिनः. तर हे समदर्शीपणा काय आहे, की जरी विषमता असली तरी ते समम ब्रह्मैव द्रष्टुम, अर्थात ते समस्वरूप ब्रह्माचं सर्वांमध्ये दर्शन करतात. तर अशा प्रकारचं ज्यांचं शील आहे, ज्यांचा स्वभाव आहे, ते पंडित आहेत किंवा ते ज्ञानी आहेत. तर त्यामुळे इथे जे सांगतायत की काहीच अंतर नाही, तर निश्चित रूपाने अंतर काय नाही, कारण ते त्यांना भगवंतांच्या अंशाच्या रूपाने बघतायत. आणि हे जसं चर्चा केली आपण, तर विषमता ही आहे, कर्माची विषमता आहे, जातीची विशिष्ट असणार. तर हे प्रभुपादजी समजून सांगतायत ते कशा प्रकारे ब्राह्मणाला कुठलं शरीर का भेटलंय आणि कुत्र्याला त्याचं शरीर का भेटलंय. तर यांचा व्यवहार न पाहता एक उत्तम अधिकारी दोघांचे कल्याण करण्याचा प्रयत्न करतो. तर तुमच्यापैकी कोणी सांगू शकता का की त्यांचा व्यवहार न पाहता एक उत्तम अधिकारी कसं दोघांचं कल्याण करतो. हरे कृष्ण प्रभूजी. यामध्ये जसं सांगितलं की उत्तम अधिकारी दोघांचं कल्याण करण्याचा प्रयत्न करतो, आपण असं समजून घेऊ शकतो की त्या ब्राह्मणाला त्याच्या वरच्या स्तरावर पोचण्यासाठी काय हवंय ते, आणि त्या कुत्र्याला त्याच्या वरच्या स्तरावर ते काय हवंय ते तो करू शकतो. काय आहे ते, काय हवं जे असतं. उदाहरण दिलं तरी म्हणजे कसं आहे की त्याच्या स्तरावरती म्हणजे आता कुत्र्याला डायरेक्ट वरच्या स्तरावरती हे करण्यासाठी मग आपण काही भगवंताचा प्रसाद देऊ शकतो, कृष्ण प्रसाद. जसं चैतन्य चरितामृत मध्ये ती कथा आहे. हम्म. हेच, सेन शिवानंद सेनचा कुत्रा, हम्म. त्या पद्धतीनं, आणि तो लगेच भगवत धामात गेला. धन्यवाद. तर इथे जेव्हा सांगितलंय की यांचा व्यवहार न पाहता, अर्थात त्यांची कर्म, त्यांची आ, कुठले योनी जाती आहे, तो जो भेद आहे तो न पाहता हे निश्चित रूपाने त्यांचं कल्याण करणं, जसं भगवंतांच्या संदर्भात जे काही त्यांना, जसं उत्तम अधिकारी जो आहे तो सतत भगवंतांच्या नावाचं, भगवंतांच्या गुणांचं वर्णन करत असतो. तर त्यामुळे तो त्याच्या या भगवंतांच्या दिव्य नामस्मरणाने, कीर्तनाने ब्राह्मणाला, कुत्र्याला, त्यांना निश्चित रूपाने तो त्याचं कल्याण करणार. जसं प्रभूजी म्हटले त्यांना प्रसाद खाऊ घालून वगैरे. तर असे वेगवेगळ्या मार्गाने तो निश्चित रूपाने या सर्वांच्या कल्याणाचा प्रयत्न करतो. विशेष करून कारण तो उत्तम अधिकारी आहे. आणि जसं आपण चर्चा केली, प्रभुपादजी सांगतात की तो त्या प्रकारे प्रचार करण्याच्या याच्यात नसतो, पण तो निश्चित रूपाने कृष्ण भावनामृत सगळ्यांना वाटतो. असा आपण विद्वान, असा विद्वान भक्त भौतिक शरीर पाहून भ्रमित न होता शरीरात वास करणाऱ्या दिव्य स्फुल्लिंगांकडे आकर्षित होत असतो.
त्यामुळे आपण बघतो की असे खूप सारे सुंदर उदाहरण आहेत जिथे की जनावरांचाही उद्धार झालेला आहे किंवा जातीपाती भेद न करता सर्वांचा उद्धार झाला आहे. राधांचं 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 क्रियाकरून हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. काही जण उत्तम अधिकाऱ्यांची नकले करून सर्वांना समभावाने पाहण्याचा प्रयत्न करतात, परंतु भौतिक देहाच्या स्तरावर आपले सर्व व्यवहार चालू ठेवतात. ते नकली समाजसेवक होत. विश्वबंधुत्व जर कोणाला शिकवायचे असेल तर ते त्याने आत्मा म्हणजे काय व सर्वव्यापी परमात्मा म्हणजे काय या संबंधी एखाद्या मूर्खाकडून नव्हे तर एक उत्तम अधिकाऱ्याकडून शिकले पाहिजे. हरे कृष्ण. तर ते जसं आपण या मंत्राची चर्चा सुरू केली, आपण बाकी कनिष्ठ अधिकारी, मध्यम अधिकारी, उत्तम अधिकारी बघत आता ही अधिकाऱ्याची जी चर्चा आहे ती करतोय. कनिष्ठ अधिकाऱ्याची जी चर्चा करताना बघितलं की तो कशा प्रकारे निम्नतम स्तरावर आहे. तो मंदिरात जातो. तो जी भक्तिमय स्थिती आहे त्याला निश्चित करू शकत नाही. त्याचं काही एक ठरलेलं एक वेळ असतात, त्याच्यानुसार तो त्या प्रथा वगैरे गोष्टी करतो. पण तो निश्चित रूपाने अन्यांची जे भक्त आहेत त्यांच्याशी भांडणही करतो. अशा प्रकारचे हे भौतिकवादी भक्त आहे, ज्याच्याबद्दल आपण मागच्या वेळेस चर्चा केली की जे कनिष्ठ अधिकारी आहेत. पण मध्यम अधिकारी जे आहेत त्याच्याबद्दल आपण बघितलं कशा प्रकारे तो कृपा मैत्री प्रेम मै प्रेम मैत्री कृपा उपेक्षा अशा प्रकारे भगवंत त्यांचे भक्त जे निष्पाप जीव आहे ते आणि जे द्वेषी आहेत अशांना क्रमशः तो कसा व्यवहार करतो त्याची आपण चर्चा केली. आता हे जे उत्तम अधिकाऱ्याची चर्चा आहे, याच्यात उत्तम अधिकारी कसं सर्व काही भगवंतांच्या संबंधात बघतो आणि तो भेद करत नाहीत. आपण बघितलं तो आस्तिक नास्तिकचा भेद, ब्राह्मण कुत्र्याचा भेद अशा प्रकारे भेद करत नाही. तो निश्चित रूपाने जे आहे योग्य दृष्टिकोनातून बघायला शिकतो आणि तो भौतिक शरीरांच्यामुळे वेगवेगळ्या शरीरामुळे तो चुकीचा काही धारणा ठेवत नाही आणि तो सगळ्यांमध्ये जे हे आध्यात्मिक भगवंतांचा जो अंश आहे त्याला बघतो. तर इथे आपल्याला त्या गोष्टींची या याच्याद्वारे स्पष्टता आली. आता प्रभुपादजी हेही सांगतायत की काही लोक जे आहेत ते या स्तरावरती नाही आहेत, पण त्या स्तराची नक्कल करतात. तर नकल करणं अर्थात ही नकल त्या प्रकारे आहे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.
प्रशांत तू आवाज येतोय ना हो, स्पष्ट? ब्रेक आलं होतं, ब्रेक होतं. ठीक आहे. तर जेव्हा इथे न हरे हरे कृष्णा कृष्णा, प्रभू। तुझी आवाज येत नाही. नाही, हा ब्रेक झाला होता म्हणजे. हे इथे थोडं विद्युत पुरवठा बंद झाला मंदिरचा. आता ठीक आहे ना? हो प्रभू. तर आपण बघतो कशा प्रकारे ही जेव्हा नकल करण्याची गोष्ट आहे, तर हे जे नकली समाजसेवक आहेत, रूपाजी समजवत आहे कसं ते फक्त भौतिक देहाच्या स्तरावरतीच त्यांची कार्य असतात. पण उत्तम अधिकारी जे आहेत त्यांचं कार्य जे आहे ते आध्यात्मिक स्तरावरती आहे. तर त्यामुळे प्रभुपादजी सांगतात की खरं विश्वबंधुत्व काय आहे, त्याचा स्तर काय आहे. तर त्यांना पहिले हे आत्मा परमात्मा काय आहे हे पहिले समजलं पाहिजे. आणि ते कोणाकडनं शिकायचं तेही सांगतायत की एखाद्या मूर्खाकडून नव्हे तर एका उत्तम अधिकाऱ्याकडनं शिकलं पाहिजे. तर एकदा जे आहे प्रभुपादजींना एका स्त्रीने प्रश्न केला. ते रिपोर्टर जे होते आणि त्यांनी त्या प्रश्नामध्ये त्यांना विचारलं की भगवंतांच्या बाबतीत सगळं काही सुंदर आहे, अर्थात त्यांच्याकडनं जे काही येत आहे ते भगवंत जर सुंदर आहेत तर सगळं काही सुंदर असलं पाहिजे. तर त्यावेळेस प्रभुपादजींनी त्यांना खूप सुंदर उत्तर सांगितलं. ते म्हणाले कशा प्रकारे तुम्ही सुंदर आहात पण तुमची विष्ठा जी आहे तर ती सुंदर नाही आहे. अर्थात ही जी कनिष्ठ प्रकृती आहे किंवा सेपरेटेड एनर्जी, तर निश्चित रूपाने ती त्या प्रकारे सुंदर नाही हे त्यांनी खूप सुंदर रीतीने समजून सांगितलं. अर्थात जे उत्तम अधिकारी आहे ते जरी सर्वत्र अशा प्रकारे भगवंतांना बघतायत तरी त्यांना असं नाही की काही ज्ञान नाहीये. त्यामुळे इथे हे जे स्पष्ट सांगण्यात आलंय की ते उत्तम अधिकाऱ्याकडनंच व्यक्तीने आत्मा काय परमात्मा काय त्याची स्पष्टता घेतली पाहिजे. नाही तर एखादा मूर्ख जो आहे, सामान्यतः असे मूर्ख लोक जे असतात ते असंही म्हणतात की अरे भगवंतांनी सगळं बनवलेलं आहे आणि हे कशासाठी बनवलंय, तर ते आपल्या भोगासाठी आहे. अशा प्रकारे त्यांची धारणा असते. त्यामुळे ते जी स्पष्टता दिली जाते की जेव्हा एखादा गुलाबजाम जो आहे तोही आपल्या संपर्कात आला, त्याच्यानंतर जे परिवर्तन होतं ते निश्चित रूपाने घाणेरडं असतं. तर सांगण्याचा अर्थ हा की जी अ, कनिष्ठ प्रकृती आहे ती तेवढी सुंदर नाही आहे. तर जे काही सत्य आहे आत्म्याचं ज्ञान किंवा जे सर्वोत्कृष्ट प्रकृती आहे त्याच्याबद्दल चर्चा झाली पाहिजे, ते शिकलं पाहिजे. पण जर एखादा व्यक्ती फक्त शरीराच्या स्तरावर कसं शरीराला सांभाळलं पाहिजे, कसं शरीरासाठी कार्य केलं पाहिजे, शरीराला खाऊ घातलं पाहिजे, लोकांना वस्त्र वाटले पाहिजे, अन्न वाटलं पाहिजे, अन्नदान केलं पाहिजे, असे वेगवेगळ्या ज्या धारणा आहेत ज्या केवळ भौतिक स्तराच्या आधारावर आहेत, तर त्याला इथे प्रभुपादजी सांगतात की ही चुकीची नकल आहे. आणि योग्य मार्ग जो आहे त्याने पहिले हे आत्मा आणि परमात्म्याचं ज्ञान पहिले आत्मसात केलं पाहिजे. पुढे वाचा. मातीची वाटत नाही. म्यूट आहे या मातीला. सहाव्या मीच वाचू का प्रभूजी? हो हो. हा. या 6व्या मंत्रात स्पष्टपणे उल्लेख केला आहे
की आपण पाहिले पाहिजे. याचा अर्थ असा की आपण पूर्व आचार्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे. या ठिकाणी अनुपश्यती या शब्दाचा उपयोग केला आहे. अनु म्हणजे अनुसरण करणे आणि पश्यती म्हणजे पाहणे. म्हणजेच अनुपश्यती शब्दाचा अर्थ असा की ज्याप्रमाणे आपण उघड्या डोळ्यांनी वस्तू पाहतो त्याप्रमाणे न पाहता पूर्वाचार्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे. भौतिक दोषांमुळे आपण उघड्या डोळ्यांनी एखाद्या वस्तूचे यथार्थ स्वरूप पाहू शकत नाही. सर्वोच्च उगमापासून श्रवण केल्याशिवाय मनुष्याला योग्य दृष्टी प्राप्त होत नाही आणि स्वयं भगवंतांच्या मुखातून निघालेले वैदिक ज्ञान हेच सर्वोच्च उगमस्थान होय. वैदिक सत्य गुरु शिष्य परंपरेतून भगवंतांपासून ब्रह्मदेवांपासून नारद मुनींपासून व्यासदेव आणि व्यासदेवांपासून त्यांच्या शिष्यांना प्राप्त होत आहे. प्राचीन काळात वेदांची शिकवण लिपिबद्ध करण्याची गरज नव्हती, कारण त्यावेळी लोक अतिशय बुद्धिमान होते आणि त्यांची स्मरणशक्तीही तीव्र होती. ते एक पाठीही होते व प्रामाणिक गुरूंच्या मुखातून निघालेला उपदेश केवळ एकदा ऐकून पूर्णपणे समजू शकत होते. हरे कृष्ण. तर प्रभुपादजी इथे जे आहे अनु शब्दावरती किंवा अनुपश्यती याच्यावरती बल देत आहेत. जरी या श्लोकामध्ये या 3 प्रकारच्या अधिकाऱ्यांची चर्चा केली आहे, ज्याच्यात स्पष्टता देण्यात आली आहे कशा प्रकारे जो उत्तम अधिकारी आहे त्याच्याकडे श्रद्धा आणि ज्ञान दोन्ही आहे. मध्यम अधिकारी जो आहे त्याच्याकडे श्रद्धा आहे, पण त्याच्याकडे दुसऱ्याला शास्त्रांच्या आधारावरती पटवून देण्याची तेवढी क्षमता नसते. आणि जे कनिष्ठ अधिकारी आहे त्या व्यक्तीकडे श्रद्धाही नाही आहे आणि ज्ञानही नाही आहे. अर्थात त्यामुळे जसे आपण त्यांची लक्षणं बघितली, भांडणं करणं वगैरे वगैरे, तर अर्थात या व्यक्तीला हे जे तिन्ही स्तर जे आहेत त्या तिन्ही स्तरांमध्ये जे कनिष्ठ अधिकारी व्यक्ती आहे ते एखाद्या आपत्कालीन अवस्थेमध्ये ते लगेच मोहित होऊ शकतात. अर्थात जसं काही धरणीकंप झाला किंवा काही समस्या आली तर ते मोहित होतात. पण जो मध्यम अधिकारी आहे त्याला निश्चित रूपाने भगवंतांमध्ये श्रद्धा आहे. तो त्याचा तिथे ज्ञानाच्या आधारावरती जरी काही कृष्ण भावनाभावित दृष्टिकोन नसला तरी त्याची भगवंतांमध्ये श्रद्धा असते. आणि उत्तम अधिकाऱ्याचं तर काय आपण प्रभुपादजींच्या उदाहरणानेच बघतो कशा प्रकारे प्रभुपादजी स्वतः जेव्हा वरून बॉम्ब टाकले जात होते तरी प्रभुपादजीचे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी छान पुरी तळत होते. तर अशा प्रकारे जेव्हा इथे प्रभुपादजी अनुपश्यती सांगतायत तर निश्चित रूपाने असे जे साक्षात्कारी व्यक्ती आहेत, जे उत्तम भक्त आहेत, तर त्यांच्या दृष्टिकोनातून बघायला शिकणं. निश्चित रूपाने हे जे साम्यवादी लोक जसे असतात त्यांची काही एक धारणा असते की सगळे लोक जे आहेत ते एका स्तरावरती आहेत. तर एकत्व अनुपश्यत का हे त्या प्रकारे एकतेची चर्चा आहे का? अमेरिकेच्या संविधानात अशा प्रकारे होतं की एकतेचा विचार होता, पण ते त्या प्रकारे पालन नाही होऊ शकलं. असे खूप सारे जसे आफ्रिकन जे अमेरिकन लोक होते त्यांच्या विरोधात पण खूप सारा भेदभाव करण्यात आला. तर
हे जे भेद आहेत, कधी जातीच्या आधारावर, रंगाच्या आधारावर, वेगवेगळ्या प्रकारचे भेद, कुणी कुठल्या धर्माचा वगैरे असेल, तर हे सगळे भेद आपण बघतो. तर हे भेद जे आहे ते कसे काढता येऊ शकतात? तर निश्चित रूपाने भेदांमुळे, हे जर सगळे भेद काढायचे असतील किंवा भेद नको असतील, तर त्याच्यासाठी एकच मार्ग काय आहे? तर तो आहे की आध्यात्मिक स्तरावर बघणं. प्रभुपादजींना एकदा विचारलं होतं की कशा प्रकारे समान न्यायाबद्दल. त्यावेळेस प्रभुपादजी खूप सुंदर म्हटले की मृत्यूद्वारे जे सर्वांना समान न्याय दिला जातो, अर्थात सर्वांना मृत्यू हा निश्चित आहे. आणि हे आपण दैनंदिन व्यवहारातही बघतो कशा प्रकारे जेव्हा एक शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात, तर ते सर्व विद्यार्थ्यांना सांगतात की सर्वांना सारखेच मार्क भेटले पाहिजे, सर्वांनी पैकीच्या पैकी मार्क आणा वगैरे. पण जर असं असेल की काही विद्यार्थी जे आळशी आहेत, जे अ, त्यांच्या सांगितलेल्या ज्या काही असाइनमेंट, जे काही कार्य असेल, गृह कार्य वगैरे, ते करत नाही, तर जे शिक्षक जे आहेत ते काय करतील? ते सगळ्यांना एकसारखे मार्क थोडी देणार आहेत. ज्याचे जसे प्रयत्न आहेत त्याच्यानुसार त्यांना ते मार्क भेटणार. तर भौतिक दृष्टिकोनातून बघितलं तर निश्चित रूपाने प्रत्येक जण वेगळा आहे, आणि याला आपण स्वीकार केलं पाहिजे की कशा प्रकारे प्रत्येक जण हा वेगळा आहे. आणि अशा प्रकारचा हा जो भेद आहे, याला आपण काढून टाकू शकत नाही. प्रभुपादजींना एकदा प्रश्न केला होता की तुम्ही भगवद्गीता शिकवतात, तर तुम्ही समदर्शी राहायला पाहिजे, तर तुम्ही दुसऱ्यांची निंदा का करतात? तर प्रभुपादजींनी त्यांना प्रश्न केला की तुम्ही समदर्शी का नाहीये? आणि प्रभुपादजी म्हटले का तुम्ही एका जो चोर आहे किंवा क्रिमिनल आहे, त्यांना आणि निष्पाप व्यक्तीला, दोघांना एकसारखाच तुम्ही व्यवहार कराल का? त्या व्यक्तीने सांगितलं की हे जे तुमची पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये काही चुका आहेत. तर प्रभुपाद त्याला म्हटले की तुम्ही पहिले माझ्यामध्ये दोष बघितला आणि आता तुम्ही व्यासदेवांमध्ये दोष बघताय. तर अर्थात जे समदर्शी दृष्टिकोन आहे, प्रभुपादजींनी सांगितले कशा प्रकारे देण्यामध्ये जे आहे ती समता आहे, कशा प्रकारे सर्वांना प्रसाद देणं आहे, ज्ञान देणं आहे, त्याच्यात समानता आहे. पण जर असा विचार केला की आपण काही भेदच करणार नाही, तर ते चुकीचं आहे. कारण जो व्यक्ती त्याची ज्या प्रकारची मानसिकता आहे, कोणाची शूद्राची मानसिकता असेल, तर तो त्याच्यानुसार वागणार आहे. त्याला ब्राह्मणासारखं सांगून की दोन्ही एक आहे, तर ते चुकीचं आहे. जसं एक वैद्य जे असतात किंवा डॉक्टर जे असतात, ते निश्चित रूपाने भेद करतात कुठल्या प्रकारचा आजार कुठल्या स्तराचा आहे. तर जर आजार खूपच समस्याचा असेल, तर त्याच्यानुसार तशी त्याला उपचार पण करायला लागतो. तर हे जे साम्यवादी लोक आहेत, तर ते एका टोकाची भूमिका घेतात. त्यांची धारणा असते कशा प्रकारे जबरदस्ती ते सर्वांवरती कृत्रिम
भौतिक एकतेचा विचार करतात. आणि त्यामुळे जे आहे, जर कोणी बुद्धिमान असेल तर त्यांना योग्य तो पुरस्कार बक्षीस प्राप्त नाही होणार. आणि कारण सगळ्यांना एकच न्याय आहे किंवा समानता आहे, तर लोक निश्चित रूपाने आळशी बनतील. तर अशी लोक जे आहेत त्यामुळे ते खूप साऱ्या समस्यांमध्ये जगतात आणि ते असंतुष्ट राहतात. आणि तेच जे पुंजीवादी लोक आहेत, ते दुसऱ्या टोकाची भूमिका आहे, जिथे फक्त पैशाच्या आधारावरतीच हे निश्चित केलं जातं की कोण कुठल्या पदावरती राहील, कोणाकडे किती अं, नियंत्रण राहील, शक्ती राहील. हे लोक जे आहेत पुंजीवादी लोकांना, ते गरजू लोकांना शोषण करण्यासाठी प्रयत्नशील असतात. आणि तिथे खूप स्पर्धा चालते. आणि जिथे स्पर्धा आली अशा प्रकारे, जसं आपण बऱ्याच ठिकाणी बघतो, ते IIT ऍडमिशन असेल, काय भरपूर ठिकाणी खूप सारी स्पर्धा असते आणि तेव्हा मग असुरक्षितता जास्त बघितली जाते. ते पुंजीवादी लोक जे आहेत त्यांच्यानुसार प्रत्येक व्यक्ती जो आहे तो पैशासाठी लोभी आहे आणि त्यामुळेच प्रत्येक जण जो आहे तो असंतुष्ट आहे. तर अर्थात जेवढं जास्त धन असेल तेवढा व्यक्ती संतुष्ट राहील, अशी पुंजीवादी लोकांची मानसिकता असते. म्हणजे आपण आपलं वर्णाश्रम व्यवस्था बघतो, तर इथे खूप स्थिरता आपणाला दिसते. इथे जे आहे आध्यात्मिक दृष्टिकोनातून जी एकता आहे सर्वांची, तिला भौतिक जे वैविध्यता आहे त्याच्याबरोबर त्याचा समन्वय केला गेला आहे. आणि प्रत्येक व्यक्ती त्यांच्या स्वभावानुसार ते व्यस्त असतात. ते त्यांच्या प्रकारे प्रामाणिकपणे कष्टमय कार्य करतात आणि समाजामध्ये जे आहे ते आनंदाने राहून जास्तीत जास्त ते समाजाला लाभान्वित करतात. तर बाकी जे साम्यवादी व्यवस्था आहे, पुंजीवादी व्यवस्था आहे, त्याच्या तुलनेत जे आहे ही भगवंतांनी जी दिलेली व्यवस्था आहे ती श्रेष्ठ आहे. त्यामुळे जर एखादी अशी समस्या आली, तर ब्राह्मण जे आहेत ते शास्त्रांच्या दृष्टिकोनातून त्याला बघतात. क्षत्रिय जे आहेत ते त्यांच्या शारीरिक सामर्थ्याद्वारे त्याला त्या समस्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करतात. वैश्य जे आहेत ते त्यांच्याकडे जे त्यांची शक्ती आहे, अर्थात त्यांच्याकडे जे धन आहे त्याच्याद्वारे त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील असतात. पण जो शूद्र आहे तो फक्त काय करतो, शोक करतो. अर्थात ही आपणाला स्पष्टता असली पाहिजे कशा प्रकारे हे जे वेगवेगळे स्तर आहेत, या सर्व स्तरांपेक्षा वरती जी स्थिती आहे एक उत्तम भागवताची, तर त्या स्थितीवरून जेव्हा व्यक्ती अनुसरण करतो, तर त्याला कुठल्याही प्रकारे भौतिक स्तरावरती तो येत नाही. कारण बाकी सर्व जे स्तर आहेत ते भौतिक त्याच्यात दोष दिसतात. तर त्यामुळे प्रभुपादजी इथे जे सुंदर सांगतायत की अनुपश्यती, अनुसरण करणे. तर कसं अनुसरण करायचं तेही सांगता येते. पूर्वाचार्यांच्या पदचिन्हांचं महाजनो येन गतस्य पंथा. आणि इथे जेव्हा सांगितलंय सर्वोच्च उगमापासून श्रवण केल्याशिवाय मनुष्याला योग्य दृष्टी प्राप्त होत नाही, तर कसं हे परंपरेत ज्ञान येतं ते तुम्ही शिकले आहात भगवद्गीतेमध्ये. आणि प्रभुपादजी ते स्मृती धर, पहिले कसे लोक स्मृतीधर होते त्याच सांगतायत. आणि ते एकदा ऐकलं का एक पाठी असल्यामुळे लक्षात ठेवू शकतो. पुढे वाचा. सेवाप्रेमी मात्र सेवाप्रेमी आहे.
कृष्ण दंडवत प्रणाम. एक मिनिट प्रभू, बुक बंद झालं. मंत्र 6 माताजी पेज नंबर 39 सुरू आहे माताजी, लास्ट पॅरेग्राफ. हो हो, 39 ना. 39 पेज, लास्ट पॅरेग्राफ. मध्यम अधिकारी भक्तापेक्षा श्रेष्ठ असलेला उत्तम अधिकारी प्रत्येक वस्तू माताजी भगवंताच्या. हरे कृष्ण हरी बोल. हे नाही, सध्या वेदांवर अनेक भाष्य उपलब्ध आहेत. 39 लास्ट पॅरा. सध्या वेदांवर अनेक भाष्ये उपलब्ध आहेत, परंतु त्यांच्यापैकी बहुतेक भाष्ये वैदिक ज्ञानाचे आद्य आचार्य शील व्यासदेव यांच्यापासून आरंभ झालेल्या परंपरेतील नाहीत. शील व्यासदेवांचे अखेरचे परिपक्व आणि उदात्त कार्य म्हणजे श्रीमद भागवत. हा ग्रंथ म्हणजे वेदांत सूत्रावरील स्वाभाविक भाष्य होय. भगवद्गीता हा आणखी एक ग्रंथ आहे जो भगवंतांनी सांगितला व व्यासदेवांनी लिहिला. हे दोन्ही अतिशय महत्वपूर्ण वैदिक ग्रंथ आहेत. इतर कोणतेही भाष्य भगवद्गीता आणि श्रीमद भागवताच्या तत्वाविरुद्ध आहे ते अपारंपरिक होय. उपनिषदे, वेदांत सूत्र, वेद, भगवद्गीता आणि श्रीमद भागवतम ह्या सर्व ग्रंथात सुसूत्रपणा व एकमत आहे. म्हणून कोणीही व्यासदेवांच्या गुरु शिष्य परंपरेतील आचार्यांच्या उपदेशांशिवाय वेदांबद्दल कोणताही निष्कर्ष काढू नये. कारण ईशोपनिषदात वर्णन केल्याप्रमाणे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आणि त्यांच्या विविध शक्तीवर या आचार्यांची पूर्ण श्रद्धा असते. इथे आपण बघू शकतो प्रभुपादजी स्पष्टता देत आहेत की कशा प्रकारे वेदांवर अनेक भाष्य उपलब्ध आहे. आपण चर्चा केली गौडीय संप्रदायामध्ये जे आहे गोविंद भाष्य जे आहे ते वेदांवर उपलब्ध आहे. वेदांत सूत्रांची टीका आहे. शंकराचार्यांचे भाष्य आहेत. अन्य बाकी आचार्यांचे भाष्य आहेत. तर सांगतात कशा प्रकारे, परंतु त्यांच्यापैकी बहुतेक भाष्ये वैदिक ज्ञानाचे आद्य आचार्य श्री व्यासदेव यांच्यापासून आरंभ झालेल्या परंपरेतील नाहीत. तर आपणाला जे परंपरागत माहिती आहेत तेही आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त खूप सारे असे आहेत की जे परंपरागत भाष्य नाहीयेत. तर व्यासदेवांचं हे श्रीमद भागवतम हे अखेरचं परिपक्व आणि उदात्त कार्य असे ते म्हटलेले आहे. आपणापैकी कोणाला माहिती आहे का याला अखेरचं का म्हटलंय, परिपक्व आणि उदात्त का म्हटलंय? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हम्म. व्यासदेवांनी आधी अनेक शास्त्र लिहिली, परंतु त्यांचं समाधान होत नव्हतं. मग शेवटी नारद मुनींच्या सांगण्यावरून त्यांनी भगवंतांचं गुणगान म्हणून शेवटचं श्रीमद भागवतम लिहिलं. धन्यवाद. तर खूप सुंदर जे आहे याच्यावरती प्रथम स्कंदात चौथा जो अध्याय आहे तिथे सुंदर चर्चा येते. व्यासदेव जे आहेत त्यांनी बघितलं तर खूप सुंदर प्रकारे सर्व काही प्रस्तुत केलं होतं. अर्थात ऋग्वेद जे आहे ते पैल मुनींना दिलं होतं. त्याच प्रकारे जैमिनी जे आहेत ते सामवेदाचे आचार्य बनले. वैशंपायन जे आहेत त्यांना यजुर्वेद, जे सुमंतू मुनी आहेत त्यांना अथर्ववेद दिला होता. आणि जे सूत गोस्वामींचे वडील आहेत रोमहर्षण सूत, त्यांना जे काही पुराण आणि इतिहास आहे त्याचा आचार्य किंवा त्याची शाखा त्या शोका सोपवल्या होत्या. तर अशा प्रकारे त्यांचे शिष्य शिष्यांचे शिष्य अशा प्रकारे या
वेदांच्या ज्या आहेत अनेक शाखा उपशाखा बनल्या. अर्थात एक जे वेद होता पहिले, यजुर्वेद, त्याचे 4 भाग आणि मग त्याचे पुन्हा वेगवेगळे जे भाग ते करण्यात आले. अशा प्रकारे व्यासदेवांनी खूप सुंदर कार्य केलं. त्याच्याबरोबर त्यांनी जे स्त्रियांसाठी, शूद्रांसाठी, द्विजबंधूंसाठी जे आहे त्यांनी भारतम आख्यानम अर्थात जे महाभारत जे आहे त्यांनी प्रस्तुत केलं. तर एवढं सुंदर सर्व कार्य त्यांनी केलं, पण तरी ते जे आहे हृदयामध्ये त्यांना अप्रसन्नता किंवा असंतुष्टी जाणवत होती. तर ते विचार करायला लागले, कशा प्रकारे मी माझ्या जीवनामध्ये खूप कडक व्रतांचं पालन केलं, मी वेदांचं, आध्यात्मिक गुरूंचं आणि अं, जे काही यज्ञ वगैरे आहेत त्यांच्यासाठी मी प्रामाणिकपणे त्यांची आराधना केली. त्याचबरोबर मी जे आहे शास्त्रांचे विधिविधान जे आहेत, ज्या प्रकारे गुरु शिष्य परंपरेत सांगितलंय त्याच्यानुसार मी महाभारताचं स्पष्टीकरणही दिलं, जेणेकरून जे श्री शूद्र द्विजबंधू आहेत त्यांना धर्माचा मार्ग स्पष्ट व्हावा. तर एवढं करूनही त्याच्यानंतर का मला अशा प्रकारे असंतुष्टी वाटते, मला अपूर्णता का जाणवते? तर अर्थात याचा अर्थ काय, प्रभुपादजी सांगतात की एवढं काही अर्थात व्यासदेव एवढे विशेष व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी एवढी काही जी एवढा स्तर प्राप्त केला, त्यांनी एवढं काही लिहून दाखवलं, असे काही विषय नव्हते की त्यांनी त्याला स्पर्श नाही केला. अर्थात त्यांनी भरपूर काही केलं. आणि बघ, आपण जर स्पष्टपणे आपल्याला माहित असेल कशा प्रकारे हे काही साधारण कार्य नव्हतं, पण तरी त्यांना असंतुष्टी वाटत होती. आणि जेव्हा त्यांनी असं चिंतन केलं तर त्यांना जाणवलं की निश्चित रूपाने का असं वाटत असेल, कारण मी भगवंतांचं पुरेसं गुणगान माझ्या कार्याद्वारे नाही केलं, जे मुक्त जीवांनाही आणि भगवंतांनाही खूप प्रिय आहे. तर अशा प्रकारे त्यांचं जे कार्य होतं त्याच्यात काय त्रुटी आहे त्यांना जाणवली, पण ते त्यांनी गुरूंचं स्मरण केलं, नारद मुनींचं. आणि तेव्हा जेव्हा नारद मुनी प्रकट झाले त्यावेळेस नारद मुनींना त्यांनी प्रश्न विचारले आणि त्या आदान प्रदानामध्ये नारद मुनींनी त्यांना स्पष्टता दिली की जे तुमचं कार्य आहे ते खिलम अर्थात ते परिपूर्ण नाही, ते अपूर्ण कार्य आहे. ते का अपूर्ण आहे वगैरे, तर त्यांनी त्याच्याबद्दल खूप सुंदर त्यांना स्पष्टता दिली. ते हे पण बोलले त्यांना की कशा प्रकारे का तुम्हाला संतुष्टी वाटते आहे का, तुम्ही जे एक प्रकारे शरीर मन जे आहे यांना आत्मसाक्षात्काराच्या शी तुलना करणं किंवा आत्म्याशी त्याचं तादात्म्य बघणं, का तुम्हाला त्याच्याने संतुष्टी वाटली का, अशा प्रकारे त्यांनी प्रश्न केला. अर्थात जे शरीर आहे, देह आणि देही किंवा देह आणि आत्मा जे त्या तादात्म्यामुळे तुम्हाला त्याच्यात संतुष्टी वाटली का, अशा प्रकारे त्यांनी विचारलं. अर्थात त्याच्यात तर तादात्म्य नाही आहे का, तर आत्मा आपण जाणतो कशा प्रकारे, शरीर हे जे आहे भौतिक तत्वांचं आहे. तर जेव्हा या प्रकारे त्यांची सुंदर चर्चा झाली तेव्हा गुरूंच्या मार्गदर्शनात त्यांना त्यांची काय समस्या आहे, कुठे काय चुकलं, ती सर्व त्यांना जाणीव झाली. तर अर्थात त्यामुळे प्रभुपादजी ते सांगतायत की
हे जे इथे कमी आहे, ती कमी श्रीमद भागवतमने भरून आली. अर्थात बाकी अन्य सर्व शास्त्र लिहून झाली होती, 108 उपनिषद, 4 वेद, सर्व काही. त्याच्यानंतर हे श्रीमद भागवतमचं जे कार्य आहे ते प्रस्तुत करण्यात आलेलं आहे. आणि ही व्यासदेवांतर्फेच वेदांत सूत्रावरचं हे स्वाभाविक भाष्य आहे. तरी ते प्रभुपादजी याच्यावरती जोर देतात, कशा प्रकारे भगवद्गीता आणि श्रीमद भागवत हे महत्वाचे ग्रंथ आहेत, कोणी त्या तत्वाविरुद्ध बोलते ते अप्रामाणिक आहे. तर इथेही सांगतायत की त्या निर्णयांच्या विरुद्ध काही निर्णय नसावा, आणि असे जे परंपरागत निष्कर्ष आहेत त्याच्यामध्ये आचार्यांची पूर्ण श्रद्धा असते. तर शीर्षोपनिषद आणि हे जे सांगतायत भगवंतांवरती त्यांच्या शक्तीवर आचार्यांची पूर्ण श्रद्धा, अर्थात हे परंपरेगत आहेत आणि त्यामुळे यांची पूर्ण श्रद्धा असते. वाचा पुढे. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण प्रभुजी. हा प्रश्न एक तुमचा, बोला. हा प्रभुजी, एक रेफरन्स सांगत होतो. भागवतामध्ये स्कंद 1 अध्याय पहिल्यामधला 3रा श्लोक. निगम कल्पतरो गलितम फलम सुखम मुखाद अमृत द्रव संयुतो पिबत भागवतम रसमालय मोहरोको रसिका भुवी भावुका. याच्यामध्ये सांगितलेले की वैदिक साहित्याचे रूपी कल्पवृक्षाचे परिपक्व फळ आहे. आणि हे उदात्त कसं आहे, सगळ्या ह्याच्यामधलं वेदांचं ह्याचं हे उदात्त वाङ्मय आहे. हे जे 2 शब्द आलेत ना आपल्यामध्ये, उदात्त आणि परिपक्व, तर ह्याचाही श्लोकचा रेफरन्स देऊ शकतो आपण. हरे कृष्ण. वा, म्हणजे खूप सुंदर. हरे कृष्ण प्रभुजी. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे केवळ ब्रह्मभूत मनुष्य किंवा मुक्तात्मा उत्तम अधिकारी भक्त होऊन प्रत्येक जीवात्म्याला बंधुभावाने पाहू शकतो. सतत भौतिक लाभाची कामना करणाऱ्या राजकारणी व्यक्तींना अशा प्रकारची दृष्टी असू शकत नाही. उत्तम अधिकाऱ्याची नक्कल करणारा भौतिक लाभ किंवा प्रतिष्ठेसाठी दुसऱ्या व्यक्तीच्या भौतिक शरीराची सेवा करू शकेल, परंतु तो आत्म्याची सेवा करू शकणार नाही. अशा पाखंडी मनुष्याला भगवत धामाबद्दल काहीच ज्ञान असू शकत नाही. उत्तम अधिकारी भौतिक शरीरातील आत्मा पाहतो व त्याची त्या स्तरावर सेवा करतो. त्यामुळे येथे प्राकृत शरीराच्या सेवेचा आपोआपच समावेश होतो. तर इथे हा जो श्लोक आहे, ब्रह्मभूत प्रसन्न आत्मा न शोचती समः सर्वेषु भूतेषु, अर्थात हे जे उत्तम अधिकारी आहे त्यांना कशा प्रकारे प्रत्येक जीवात्म्याप्रती त्यांचा बंधुभाव आहे, समदृष्टिकोन आहे, स्पष्ट आहे. हा जो 8व्या अध्यायातला 54 श्लोक जो आहे त्याच्यामध्ये प्रभुपादजी खूप सुंदरतेने सांगतायत, जे मायावादी लोक आहेत हे ब्रह्मभूत स्तराला प्राप्त करून त्यांना भगवंतांची एक व्हायचं असतं, पण भक्त जे आहेत त्यांना अशा प्रकारे भगवंतांची एक व्हायचं नाहीये. अर्थात ते त्याच्याहूनही वरच्या स्तराला प्राप्त करू इच्छितात. तर त्यामुळे जो भक्तिमय जीवनात रथ आहे, व्यस्त आहे किंवा लागलाय, तो पहिलेच ब्रह्मभूताच्या स्तरावरती आहे. आणि त्याच्यासाठी ते 4थ्या स्कंदातला 30वा जो अध्याय आहे त्याचा 20 श्लोक जो आहे त्याला स्पष्टीकरणही देतात. तर सांगायचा मुद्दा हा आहे की भक्त जो आहे तो पहिलेच ब्रह्मभूत स्तरावरती आहे. तर त्यामुळे आपणाला हे जे सांगितलंय श्लोकात, ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती समः सर्वेषु भूतेषु,
जे व्यक्ती ह्या सगळ्या गोष्टी आहेत, मदभक्तीम लभते पराम, त्यानंतर त्याला भगवंताची भक्ती प्राप्त होते. अर्थात भक्ताकडे या सर्व गोष्टी पहिलेच विद्यमान आहेत. अर्थात असा उत्तम अधिकारी जो आहे तो या योग्य दृष्टिकोनातून बघतो. तर प्रभुपादजी हे ज्या लोकांच्या काही भौतिक लाभाच्या कामना आहेत त्याच्याबद्दल स्पष्टता देत आहे. कारण हे सर्व शारीरिक स्तरावरचा खेळ आहे. शारीरिक स्तरावरतीच ते जे काही आहे त्यांच्या मदती आहेत. त्यामुळे त्यांना जी खरी सेवा आहे, तो जो व्यक्ती आहे, आत्मा आहे, त्याच्यासाठी ते सेवा करू शकत नाही. आणि अशा पाखंडी मनुष्याला भगवत धामाबद्दल काहीच ज्ञान असू शकत नाही. तरी ते पाखंडी का म्हटलेलं आहे त्या व्यक्तीला कोणी सांगू शकतं का? पाखंड याच्यासाठी प्रभूजी, कारण ते ढोंग करतोय की मी सेवा करतोय, समाजाची सेवा करतोय म्हणून. काय ढोंग आहे त्याच्यात तेच विचार. त्यांना ते खरं काय त्याच्यामध्ये हे आहे माहित नाहीये. म्हणजे खरं त्यांना सुख कशात आहे किंवा हे माहित नाहीये, आणि ते दाखवून देतात की मी यांचं खूप चांगली मदत तर करतोय. प्रभुपादजी ते काय सांगतायत की उत्तम अधिकाऱ्याची नकल करणारा, तर त्याची नकल करणारा आणि ती नकल करून तो आध्यात्मिक स्तरावर मदत करत नाहीये. तर नकल करून जर तो आध्यात्मिक स्तरावर मदत करत असेल तर त्याला पाखंडे नाही म्हणणार. पण नकल करून मी सर्वांचा हितकारी आहे, मी सर्व जीवांचा हितचिंतक आहे, ही जी भावना तो दाखवतोय त्याला इथे पाखंडी म्हटलेलं आहे. का तर तो ना खरी मदत करत नाही. त्यामुळे रूपाजी इथे खूप सुंदर सांगतायत की असा उत्तम अधिकारी जेव्हा आत्म्याच्या स्तरावर मदत करतोय तर त्याच्यात प्राकृत शरीराच्या सेवेचा आपोआपच समावेश होतो. तर हे काय असतं की आत्म्याची मदत केल्यावर प्राकृत शरीराची सेवा होते? हरे कृष्ण. जेव्हा व्यक्तीची चेतना सुधारते, म्हणजेच आत्म्यामध्ये सुधारणा होते, चेतनेमध्ये सुधारणा होते, तेव्हा त्याचे शारीरिक बदल पण घडून येतात. इथे सुधार झाल्यावर शारीरिक बदल घडतात. कशा प्रकारे? त्याची चेतना समजा भगवंतांमध्ये लागली तर त्याचे सर्व जे कार्य आहे ते भौतिक नसून तो भगवंतांसाठी सर्व कार्य करेल. मग हे त्याच्यात समावेश का म्हटलंय की शरीराच्या सेवेचा समावेश आहे? इथे आपल्याला स्पष्ट असलं पाहिजे की जेव्हा इथे प्रभुपादजी सांगतायत की अशा प्रकारे आत्म्याच्या स्तरावरती सेवा अर्पण केल्यावरती शारीरिक स्तराच्याही सेवा होतात. अर्थात जसं एखादा डुबणारा व्यक्ती आहे, त्याच्या कपड्यांना वाचवायच्या ऐवजी जर त्या व्यक्तीला वाचवलं तर काय होतं? त्याचे कपडेही वाचले जातात. अर्थात कपड्यांना वेगळं वाचवायची गरज नाहीये. कोणी डुबतोय, जर त्या व्यक्तीला वाचवलं तर कपड्यांना वेगळं वाचवायची गरज आहे का? आपणापैकी कोणाला वाटतं की वेगळं वाचवलं पाहिजे त्याच्या कपड्यांना? तर त्याची आपोआप काळजी होते. तर त्या प्रकारे जेव्हा आध्यात्मिक स्तरावर आत्म्याची सेवा केली जाते तर तेव्हा प्राकृत शरीराच्या सेवेचाही त्याच्यात आपोआप समावेश होतो. आणि अशी खूप उदाहरणं तुम्ही बघू शकता. जसं आत्म्याच्या स्तरावरती जे आहे भगवंतांना भोग लावला जातो आणि व्यक्ती जे आहे भगवंतांच्या प्रसादाचा सन्मान करतो, तर ते आत्म्यासाठीही लाभदायक आहे आणि त्याच्याने शरीराचाही उदरनिर्वाह होतो.
अशा प्रकारे जे काही आहे भगवंतांच्या सेवेत व्यक्ती करतोय, त्या सर्वांमुळे आपोआपच त्याचा प्राकृत शरीराच्याही सेवा होऊन जातात. त्याला वेगळं काही करायची गरज नाही आहे. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे की आत्म्याच्या स्तरावरती सेवा करणं. हे कोणाला स्पष्ट नसेल तर आता विचारा, नाही तर मग आपण पुढचा मंत्र बघू. हरे कृष्ण प्रभुजी. हा बोला. हा प्रभुजी, जसं की नगर संकीर्तन मध्ये भाग घेतला आपण, तो आत्मसाठीसाठी चांगला आहे आणि त्याच्यामुळे वॉकिंग होते, तो व्यायाम होऊन जातो ऑटोमॅटिक. तसंच डान्सिंग कीर्तन मध्ये भाग घेतला, आत्म्यासाठी पण चांगलं आहे. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रसाद ग्रहण केला तर तो आत्म्यासाठी चांगला आहे आणि शरीरासाठी चांगला आहे. म्हणजे आपोआप शरीराचे हे होऊन जाते, मेंटेनन्स होऊन जातोय, असं मला वाटतं. हरे कृष्ण. वा छान अगदी. हरे काही कृष्णा काही प्रभुजी. तुम्ही जसं सांगितलं तसंच काही भक्तांची धारणा असते, त्यामुळे छान तुम्ही. ठीक आहे, बोला विठ्ठल प्रभू. हरे कृष्णा. हम्म. प्रभुजी, मला हे समजलं नाही की दुसऱ्या व्यक्तीच्या भौतिक शरीराची सेवा करू शकेल, म्हणजे मला नाही समजलं कसं सेवा करू शकतो दुसऱ्या व्यक्तीच्या शरीराची. हा, कारण हे जे पाखंडी लोक असतात ते निश्चित रूपाने दुसऱ्यांना शरीराच्या स्तरावरती मदत करतात. ते त्यांना कपडे देतील, औषधं पुरवतील. कधी कधी तर जे असे इथे राजकारणी व्यक्तींचं म्हटलंय, ते तर दारू, तंबाखू, गुटखा, भरपूर साऱ्या गोष्टी देतात त्यांना, जे शरीरासाठी पाहिजे अशा भरपूर गोष्टी दिल्या जातात. त्याच्यात समजायचं काय, तुमच्या प्रात्यक्षिक जीवनात, व्यावहारिक जीवनात तुम्हाला याच्याहून जास्त अनुभव असेल. प्रभुपादजी तर याच्यात सांगतात की काही काही लोक जे आहे ते अ, अशा प्रकारे जे प्रॉस्टिट्यूशन किंवा जे वेश्या व्यवसाय आहे त्यालाही अशा प्रकारे समाजसेवा म्हणतात, किंवा ते दुसऱ्यांशी सेवा अर्पण करतात. तर हे जे आहे शरीराच्या स्तराच्या, त्याची काही सीमाच नाहीये. अर्थात खूप सारे वेगवेगळे प्रकार चालतात शारीरिक सेवेच्या नावाखाली, पण ते सगळं जे आहे इथे सांगितले कसे ते पाखंडी लोक आहेत. जो खरोखर उत्तम भक्त आहे तो जेव्हा आत्म्याच्या स्तरावर मदत करतोय तर त्याच्यामध्ये प्राकृत शरीराची जी काही गरज आहे त्या सर्व गरजाही पूर्ण होऊन जातात. तुम्हाला त्याच्यात काय काय नाही समजलंय? हा. नाही समजलं मला, आता तुम्ही सांगितलं होते की भौतिक शरीराची सेवा कसं करू शकतो पाखंडी व्यक्ती. हम्म. मंत्र 7. यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मैवाभूद्विजानतः तत्र को मोह कः शोक एकत्वम् अनुपश्यतः. हा, हरे कृष्ण प्रभुजी. भाषांतर: जो सर्व जीवांना गुणात्मक दृष्ट्या भगवंताप्रमाणेच असणारे आध्यात्मिक स्फुल्लिंग म्हणून पाहतो, तो सर्व वस्तूचा खरा ज्ञाता होतो. मग त्याच्यासाठी भ्रम कोणता व चिंता तरी कसली? तात्पर्य वाचू प्रभुजी. तर इथे जे हा खूप सुंदर श्लोक आहे, मंत्र आहे, याच्यात आपण जी काही चर्चा करणार आहोत पहिल्या परिच्छेदापासून, तर कशा प्रकारे रूपाजी ते शक्ती आणि शक्तिमान याच्यातलं जे एकत्व आहे त्याच्या अग्नीच्या उदाहरणाने स्पष्टता देतात. पुढे प्रभुपादजी जे स्पष्टता देतात, ही जी एकता आहे ती गुणवत्तेनुसार आहे, मात्रेच्या प्रमाणाच्या दृष्टिकोनातून नाही. ज्या प्रकारे समुद्र आणि समुद्राचा एक बिंदू, पुढे प्रभुपादजी सांगतात, जेव्हा हे एकत्व व्यक्तीच्या हे एकत्व जे आहे याच्यानुसार एकत्व असतं. हम्म, हम्म.
त्याचा आधार जो आहे की जसं राष्ट्रवादी लोक असतात, जे राष्ट्रप्रेमी असतात, तर त्यांचा रुची राष्ट्रामध्ये असते. कोणी मानवतावादी असतात, ते फक्त मानवांमध्ये रुची घेतात. तर कशामध्ये रुची आहे, तर ते रुचीची जर एकता असेल तर त्याच्यानुसार आनंद प्राप्त होतो. मग त्याच्यासाठी प्रभुपादजी वेगवेगळे उदाहरण देतात, परिवाराचं उदाहरण, राष्ट्राचं उदाहरण वगैरे. त्यानंतर प्रभुपादजी जे आहेत, खूप सुंदररित्या जर वेगवेगळ्या प्रकारे असा व्यक्तीची रुची असेल तर त्यामुळे कसं शोक आणि मोह प्राप्त होतो त्याच्याबद्दल सांगतात. आणि कसं व्यक्तीने भगवंतांच्या इच्छेनुसार त्यांच्या इच्छेशी आपली इच्छा एक केली पाहिजे त्याची स्पष्टता देतात. तर अशा प्रकारे या तात्पर्यामध्ये खूप सुंदरतेने प्रभुपादजींनी एक एक निरूपण केलंय. वाचा तात्पर्य प्रभुजी. तात्पर्य मागील श्लोकात सांगितल्याप्रमाणे एका मध्यम अधिकारी किंवा उत्तम अधिकारी भक्ताशिवाय दुसरा कोणीही जीवात्म्याच्या आध्यात्मिक स्थितीचे खरेखुरे अवलोकन करू शकतो. त्याप्रमाणे अग्नीच्या ठिणग्या अग्निसमानच असतात, त्याचप्रमाणे गुणात्मक दृष्ट्या जीवात्मे भगवंता समानच आहेत. परंतु आपण जर प्रमाणे किंवा आकाराचा विचार केला तर ठिणगी किंवा स्फुल्लिंग म्हणजे अग्नी नव्हे. अग्नीमध्ये उष्णता व प्रकाशाचा तो साठा असतो, तो ठिणगीमध्ये असत नाही. एका महाभागवताला किंवा शुद्ध भक्ताला सर्व काही एक दिसते. याचा अर्थ असा होतो की तो सर्व वस्तूंना भगवंताची शक्ती म्हणून पाहतो. शक्ती आणि शक्तिमान यांच्यात भेद नसल्यामुळे हे एकत्व जाणवते. विशेषणात्मक दृष्टीने पाहिल्यास जरी अग्नीहून उष्णता व प्रकाश भिन्न असले तरी उष्णता व प्रकाश यांच्याशिवाय अग्नी या शब्दाला काहीच अर्थ नाही. म्हणून उष्णता, प्रकाश आणि अग्नी हे सर्व एकच आहेत. हरे कृष्ण. तर जो मागचा मंत्र आहे पण याच्या पहिले 6व्या मंत्राची चर्चा केली होती. त्या 6व्या मंत्राच्या आधारावरती प्रभुपादजी सांगतायत की कशा प्रकारे अशा उत्तम किंवा मध्यम भक्ताखेरीज दुसरा कोणी जीवात्माच्या आध्यात्मिक स्थितीचे खरेखुरे अवलोकन करू शकत नाही. तर आध्यात्मिक स्थितीचे अवलोकन करणं अर्थात त्या जीवात्म्यासाठी काय लाभदायक राहील, त्याची आता सध्या अवस्था काय आहे, तो कुठल्या स्थितीमध्ये स्थित आहे आणि त्याला त्याच्या प्रगतीसाठी काय गरजेचं आहे, तर ते एक उत्तम अधिकारी किंवा मध्यम अधिकारी सांगू शकतो, त्याला मदत करू शकतो. तर प्रभुपादजी ते हे अग्नीचं उदाहरण देत आहे, प्रभुजींनी वाचलं छान. एका महाभागवताला किंवा शुद्ध भक्ताला सर्व काही एक दिसते. याचा अर्थ असा होतो की तो सर्व वस्तूंना भगवंतांची शक्ती म्हणून पाहतो. तर हे जे प्रभुपादजी पुढे सांगताय, शक्ती आणि शक्तिमान यांच्यात भेद नाही. आता शक्ती शक्तिमत्व अभिन्नत्वात, ते अभिन्नत्व असल्यामुळे हे त्यांना शक्य आहे. तर आता हे जे विश्लेषण केलं जातंय की अग्नीहून उष्णता व प्रकाश भिन्न आहे, तरी अग्नी म्हटलं तर ह्या गोष्टी येणारच, उष्णता आणि प्रकाश. त्याचाच अर्थ काय की ते सर्व एक आहे. आणि तेच आपण सूर्यप्रकाश त्याची जी चर्चा होते त्यावेळेस त्याच प्रकारचं हे उदाहरण आहे. तर हे जेव्हा प्रभुपादजी उदाहरण देत आहेत त्याच्यातून आपल्याला एकत्वाची जी आहे ती स्पष्टता दिली जाते. कशा प्रकारे शक्ती आणि शक्तिमान यांच्यामध्ये एकत्व आहे. तर भगवंत जे आहेत त्यामुळे फक्त काही शक्ती नाही आहेत. तर जसं आपण बघतो कधी कधी एखादी वस्तू आहे तर ती त्याच्या वेगवेगळ्या विभागांहून ती वेगळी असू शकते किंवा त्याच्यामध्ये ते विभागां
पेक्षाही जास्त काही असू शकतं. असं भगवंत म्हणतात, मस्तानी सर्वभूतानि न चाहं तेषु अवस्थिता न च मस्तानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम् भूतभृंच भूतस्थो ममात्मा भूतभावनः. तर हे जे श्लोक आहेत याच्यातून स्पष्टता येते कशा प्रकारे या सर्व शक्ती ज्या आहेत त्या भगवंतांमध्ये आहेत, कृष्णामध्ये आहेत. पण भगवंत जे आहेत ते त्याच्याहून श्रेष्ठ आहेत, त्याच्याहूनही महान आहेत. अर्थात या शक्ती केवळ त्याचा एक भाग आहे, भगवंतांचा एक भाग आहेत. असं नाही की भगवंत म्हणजे केवळ शक्ती आहेत, ते इथे स्पष्ट दिलंय. पुढे वाचा. हा जो श्लोक आहे मंत्र 7, याच्यामध्ये एक महाभागवताची जी चर्चा आहे, जी आपण पहिले मंत्र 6 मध्ये बघितली, ती पुढे चालू आहे. तर हे एकत्वम अनुपश्यता किंवा आध्यात्मिक एकता काय असते, कोण अशा प्रकारे एकत्वाच्या दृष्टिकोनातून बघू शकतं. तर आपण बघितलं सुरुवातीला प्रभुपादजी सांगतायत की उत्तम अधिकारी आणि मध्य अधिकारी जे आहे तेच अशा प्रकारे बघू शकतात. हे एकत्व काय आहे, तर जीवात्मा कशा प्रकारे गुणात्मक दृष्टिकोनातून एक आहे, पण प्रमाणाच्या मात्रेच्या दृष्टिकोनातून नाही भगवंताची. आणि जीवात्मा जे आहे त्यांचा भगवंतांच्या इच्छेशी एकत्व असलं पाहिजे. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे एकत्व असू शकतात. जसं अग्नी आणि त्याचा अंश आहे, एक समुद्र आणि त्याचा बिंदू आहे, किंवा परिवार आणि राष्ट्र आहे. तर जर एखाद्या परिवाराचा राष्ट्राच्या रुचीपेक्षा वेगळी रुची असेल तर त्या परिवारालाच बाहेर निष्कासित केलं जाईल. तर हे जे एकत्व आहे हे प्रमाणाच्या किंवा मात्रेच्या दृष्टिकोनातून का नाहीये, तर आपल्याला हे समजलं पाहिजे. का, तर कारण आपण जे आहे फक्त भगवंतांचे एक अंश आहोत. जे एकत्वाची परिपूर्णता आहे, तर त्या परिपूर्णतेवरच व्यक्ती खरा आनंद प्राप्त करू शकतो. जेव्हा भगवंतांना आनंद प्रदान केला जातो, भगवंतांना जीवनाचं केंद्र केलं जातं, तर तेव्हा ती आत्मभूत किंवा ब्रह्मभूत अवस्था आहे आणि ही एकत्वाची परिपूर्णता आहे. आपण बघतो कशा प्रकारे जे मुलंही जे आहेत ते वडिलांच्या किंवा पित्याच्या आज्ञेनुसार कार्य करतात, तर तिथे ते एकत्व दिसतं. अशा प्रकारे जर व्यक्ती एकत्वानुसार जगला तर त्याचे परिणाम काय होतात, आणि जर त्या एकत्वाचं पालन नाही केलं तर त्याचे परिणाम काय होतात. तर जेव्हा एकत्वाचं पालन केलं तर निश्चित रूपाने व्यक्ती भगवंतांना शरणागत होतो. त्याच्यामध्ये कुठल्याही त्याला भौतिक समस्या, भौतिक क्लेश प्राप्त होत नाही. तो शोक आणि मोहातून मुक्त होतो आणि असा व्यक्ती जो आहे जन्म मृत्यूच्या चक्रातूनही त्याचा स्वातंत्र्य प्राप्त होतं. पण जर कोणी त्या एकत्वाला स्वीकार नाही केलं तर तो नास्तिक सभ्यतेमुळे, जसं आजकालचे राजकारणी लोक आहेत तसा तो नास्तिक बनू शकतो. बनणार का, तर कारण तो अशा एकत्वाला झुगारून लावतोय. त्याच्या जीवनात खूप साऱ्या चिंता येणार आणि कुठल्याही वेळेस तो हतबल होऊ शकतो. अशा व्यक्तीला जो हे एकत्व स्वीकार करत नाही त्याला निश्चित रूपाने
भौतिक प्रकृतीद्वारेही भौतिक प्रकृतीच्या कडक नियमांद्वारे तो बद्ध होऊन जातो. अशा प्रकारे इथे हे 7व्या मंत्राबद्दल विस्तारित रूपाने आपण बघितलं. पुढे वाचा. प्रभूजी वाचू मी. हरी बोल. दंडोत प्रणाम. या श्लोकातील एकत्व मनुपश्यतः हा शब्द सुचवितो की आपण शास्त्रांच्या दृष्टिकोनातून सर्व जीवांचे एकत्व पाहिले पाहिजे. भगवंतांच्या ज्ञात गुणांपैकी जवळजवळ 80% गुण जीवात्म्यात असतात, परंतु ते प्रमाणाने भगवंतांइतके नसतात. जीवात्म्याचे गुण सूक्ष्म प्रमाणात असतात, कारण शेवटी जीवात्मा परमेश्वराचा अनुरूप अंशच असतो. दुसरे उदाहरण म्हणजे एका थेंबातील मिठाची तुलना संपूर्ण सागरातील मिठाबरोबर कधीच करता येणार नाही, परंतु थेंबातील मीठ व सागरातील मीठ हे रासायनिक दृष्ट्या एकच आहे. जीवात्मा जर गुणात्मक आणि परिणामात्मक अशा दोन्ही दृष्टिकोनातून परमेश्वरासमान असता, तर जीवात्म्याने मायेच्या प्रभावाखाली येण्याचा प्रश्नच उद्भवला नसता. पूर्वीच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे कोणताही जीव, अगदी शक्तिशाली देवता सुद्धा कोणत्याही बाबतीत भगवंतांपेक्षा श्रेष्ठ होऊ शकत नाही. म्हणूनच एकत्वम या शब्दाचा असा मुळीच अर्थ होत नाही की जीवात्मा भगवंतांबरोबर सर्व दृष्टीने समान आहे, परंतु तो शब्द एवढे मात्र सुचवितो की व्यापक अर्थाने दोघांचे हित एक आहे. उदाहरणार्थ, कुटुंबातील सर्व सदस्यांचे हित एकाच सर्वोच्च गोष्टीत असते, आणि एका देशात अनेक नागरिक असले तरी राष्ट्रहित एकाच गोष्टीत असते. सर्व जीवात्मे एकाच सर्वोच्च कुटुंबाचे घटक आहेत व परमेश्वर व जीवांचे हित एकच आहे. प्रत्येक जीव भगवंतांचा पुत्र आहे. भगवद्गीतेत 7.5 म्हटले आहे की विश्वातील सर्व जीव, पक्षी, सरपटणारे प्राणी, मुंगी, जलचर, वृक्ष वगैरे समस्त प्राणी भगवंतांच्या तटस्थ शक्तीतून प्रकट होतात, म्हणून ते सर्व भगवंतांच्या कुटुंबातील घटक आहेत. यात स्वतंत्र स्वार्थाचा विषय नाही. तर प्रभुपादजी, जसं आपण अनुपश्यतः बघितलं, तर आता एकत्वम अनुपश्यतः काय सुचवतं त्याच्याबद्दल स्पष्टीकरण देत आहे. तर हे 80% गुण अर्थात काय आहे? 80% जवळजवळ 80% म्हणजे किती येते कोणाला माहिती आहे? तर जे आपण 64 गुणांपैकी बघतो जीवात्म्याकडे 50 असू शकतात, तर ते साधारण 78.125 वगैरे असं ते काही येतं. तर ते प्रभुपादजी त्यामुळे सांगतात जवळजवळ, अर्थात 80%च्या जवळजवळ हे जे गुण आहेत ते जीवात्म्यात असू शकतात, परंतु ते प्रमाणाने भगवंतांनी इतके नसतात. आता जरी 80% असले तरी ते प्रमाण जे आहे ते सूक्ष्मच असतं. आणि हे उदाहरणं देत आहेत कशा प्रकारे एका थेंबातील मिठाची तुलना संपूर्ण सागरातील मिठाबरोबर कधीच करता येत नाही. तर हे जे आहेत, आपण याची पूर्वी चर्चा केली कशा प्रकारे जे मोठे मोठे शक्तिशाली देवता पण जे आहेत ते भगवंतांची कुठे तुलना होऊ शकत नाही. अर्थात ते कुठलाही धावण्याच्या बाबतीत असेल किंवा कुठलाही असेल मुद्दा, तर भगवंतांची कोणी समान नाहीये. तर इथे प्रभुपादजी जे आहे ते एकत्वम याचे स्पष्टीकरण एक कुटुंबाच्या उदाहरणाने सांगताय. कुटुंब आणि राष्ट्र, त्याचबरोबर सारे जीवात्मे जे आहेत ते सर्वोच्च कुटुंबाचे घटक आहेत. तर हे सर्वोच्च कुटुंब अर्थात भगवंतांचं जे कुटुंब आहे त्याच्यामध्ये, आणि त्यामुळे ज्या प्रकारे कुटुंबाचं आणि राष्ट्राचं उदाहरण आहे, इथे जसं सांगितलंय की एका देशात अनेक नागरिक असले तरी राष्ट्रहित एकाच गोष्टीत असते. तर सर्व नागरिकांचं हित जे आहे ते राष्ट्रहितानुसार, त्या प्रकारे प्रत्येक जीवात्मा जो आहे हे सर्वोच्च कुटुंबाचे हित किंवा भगवंतांना काय प्रसन्न करेल त्याच्यावरती ते निर्भर करतं.
भगवद्गीतेत जेव्हा सांगितलंय 7.5 मध्ये अशा प्रकारे दिलंय की हे सर्व भगवंतांच्या तटस्थ शक्तीतून प्रकट होतात, म्हणून ते सर्व भगवंतांच्या कुटुंबातील घटक आहेत. यात स्वतंत्र स्वार्थाचा विषय नाही. तर हे सगळं भगवंतांच्याच जे उत्तम उच्च स्तराची शक्ती आहे त्याचे घटक आहेत. जीवात्मा जो आहे ते यात स्वतंत्र स्वार्थाचा विषय नाही. जेव्हा म्हटलं की स्वतंत्र स्वार्थाचा विषय आता, कारण सगळं जे सर्वोच्च कुटुंब आहे त्याच्यात सगळ्यांचा अ, हित एकाच गोष्टीत आहे. त्यामुळे व्यक्तीला स्वतंत्र रूपाने दुसरं काही स्वार्थ किंवा दुसरा उद्देश किंवा हेतू नाही ठेवला पाहिजे. गीतेत जेव्हा म्हटलेलं आहे असं की जीवात्मा जो आहे या भौतिक जगात का येतो, तर इच्छा द्वेष समुत्थेन, तर भगवंतांहून स्वतंत्र भोग करण्याची जी स्वार्थाची इच्छा आहे, ती स्वतंत्र स्वार्थ जो आहे त्याचा इथे विषय येत नाही. पुढे वाचा. वैशाली पौर्णिमा, वैशाली पौर्णिमा, वैशाली पौर्णिमा. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. वेदांत सूत्र 1.1.12 सांगितल्याप्रमाणे आनंदमय अभ्यासात किंवा आनंदमय राहणे हे जीवनाचे कर्तव्य आहे. स्वभावतःच भगवंत त्यांचे अंश असलेले जीवात्मे शाश्वत आनंद उपभोगण्यासाठी अस्तित्वात आहेत. भौतिक शरीराच्या बंधनात अडकलेले जीव सतत सुखाचा शोध घेत असतात, परंतु हा सुखाचा शोध ते चुकीच्या स्तरावर घेत असतात. या भौतिक जगाशिवाय एक आध्यात्मिक जग आहे. येथे भगवंत आपल्या असंख्य पार्षदांबरोबर आनंद उपभोगत असतात. त्या स्तरावर भौतिक गुणांचा मागामूसही नसतो, म्हणून त्या स्तराला निर्गुण म्हणतात. निर्गुण स्तरावर उपभोगाच्या वस्तूवरून कधीच संघर्ष होत नसतो. या भौतिक जगात मात्र निरनिराळ्या व्यक्तींमध्ये नेहमी कलह होत असतो, कारण या ठिकाणी उपभोगाचा केंद्रबिंदू चुकला आहे. आनंदाचा खरा केंद्रबिंदू दिव्य रासलीलांचे केंद्रबिंदू स्वतः भगवंत आहेत. यांच्याशी संलग्न होणे व त्यांच्याबरोबर कोणतेही स्वतंत्र इच्छा न ठेवता एका दिव्य उद्देशाने जीवनाचा आनंद उपभोगणे हाच आपल्या आयुष्याचा उद्देश आहे. हा आध्यात्मिक हिताचा उच्च स्तर आहे व या परिपूर्ण प्रकारच्या एकत्वाचा साक्षात्कार होताच आपल्या समोर मोह किंवा शोक करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हरी बोल. तर इथे सुरुवातीला प्रभुपादजी खूप सुंदर हे वेदांत सूत्रांचं अफोरिझम सूत्र समजून सांगतायत. कशा प्रकारे आनंदमयोभ्यासात स्वभावतः जे आहे जीवात्मा आनंद त्याला हवा आहे, त्याला आनंदमय अवस्था पाहिजे, आनंदमय स्थितीत राहायचंय. भौतिक शरीराचं बंधन आणि चुकीचा स्तर, तर मुद्दा आहे की जीवात्मा आध्यात्मिक असल्यामुळे हे चुकीचा स्तर अर्थात भौतिक स्तरावरती आनंद शोधणं ते चुकीचं आहे. तर त्याच्यासाठी जे योग्य जागा आहे आनंद प्राप्त करण्याची, जगण्याची, ती आध्यात्मिक जगत आहे. आणि तो जो स्तर आहे तो कशा प्रकारे निर्गुण स्तर आहे ते प्रभुपादजी ते सांगतायत. निर्गुण स्तरावर उपभोगाच्या वस्तूंवरून कधीच संघर्ष होत नसतो. तर तिथे या प्रकारे उपभोगाच्या वस्तूंवर संघर्ष नाहीये, पण भौतिक जगात हा संघर्ष आहे. तर कोणी सांगू शकता का की हे निर्गुण स्तरावर उपभोगाच्या वस्तूंवरून कधीच संघर्ष होत नसतो, याचा अर्थ काय? हरे कृष्ण प्रभूजी, याच्यामध्ये निर्गुण स्तरावरती असं सांगितलेलं आहे, कारण जे आपले 3 गुण आहेत ते आध्यात्मिक जीवनात ते कार्य नाहीत करत, जसं की सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण.
ऍक्च्युली भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे ऍक्च्युली आपल्याला गुणाद्वारेच आपण हे केलं जातो, चाललं जातो, कार्य करतोय गुणाद्वारे. आणि हे 3 गुण आध्यात्मिक जगामध्ये नसल्यामुळे ते निर्गुण असं म्हटलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद. अजून कोणी सांगू इच्छिता? हरे कृष्णा प्रभूजी. हम्म. हा, तिन्ही गुण जे सांगितले आताच्या प्रभूजींनी, त्याप्रमाणे सत्वगुण, तमोगुण, रजोगुण. तमोगुण आणि रजोगुण तर काम करणं ते चुकीचंच आहे, ते कर्माला बंधनच आहे. पण सत्वगुणात सुद्धा बंधन आहे, कारण ते पुण्य भोगण्यासाठी स्वर्गात जावंच लागतं. सत्वगुणात काम केलं त्याच्यात कुठली अपेक्षा न ठेवता कर्म जर निर्गुणात काम जर केलं तर त्याचा कुठल्याही वस्तू कधीच संघर्ष होणार नाही, म्हणजे निष्काम कर्म केलं तर. गुणातीत, तिन्ही तिन्ही गुणाच्या पलीकडे. हरे कृष्ण. ईश्वर प्रभू. तर इथे जेव्हा निर्गुण स्तराचं प्रभुपादजी सांगतायत, निर्गुण स्तराचा अर्थ आहे आध्यात्मिक जगामध्ये व्यक्ती जो आहे, जेव्हा त्याच्यामध्ये सेवाभाव विकसित झाला आहे तर तो तिथे आध्यात्मिक जगात प्रवेश करतो. अर्थात वैदिक सभ्यता, वैदिक संस्कृती जी आहे ती सेवा अर्पण करण्यासाठी आहे, आणि आधुनिक भोगवादी जी सभ्यता आहे इथे व्यक्ती भोग करण्याच्या मागे लागलेला असतो. त्यामुळे आधुनिक सभ्यतेमध्ये हे प्रकर्षाने जाणवतं की उपभोगांच्या वस्तूंसाठी संघर्ष होतो. पण जेव्हा व्यक्ती आध्यात्मिक स्तरावर, निर्गुण स्तरावर असतो तर निश्चित रूपाने तिथे हा संघर्ष होत नाही. तर हा विचार येऊ शकतो की भौतिक जगामध्ये वस्तूंची संख्या कमी आहे, तर त्या दृष्टिकोनातून बघितलं तर निर्गुण स्तरावरती वस्तूंच्या संख्येची काही समस्याच नाहीये. प्रत्येक जे वृक्ष चिंतामणी आहेत, कल्पतरू आहेत, तिथला प्रत्येक जी रज आहे तेही चिंतामणी आहे. तर अर्थात तिथे ह्या प्रकारचा वस्तूंची कमीची समस्या नाहीये. त्यामुळे ते कमी जास्त मुळे संघर्षाचा मुद्दा नाहीये. मुद्दा हा आहे की चेतना, मानसिकता, भावना जी आहे तीच, तिच्यामध्ये सुधार आणला गेला आहे. अर्थात भोगवादी मानसिकतेपासून व्यक्ती सेवामय, कृष्ण भावना भावित बनल्यामुळे तिथे तो संघर्ष नाहीये. प्रभुपादजी सांगता इथे संघर्ष होतो, आणि याचा जो सार आहे ते सांगतात का, तर कारण इथे केंद्रबिंदू चुकला आहे. ज्या प्रकारे एखाद्या नदीमध्ये जर दगड फेकला तर त्याच्यावरती वर्तुळाकार तरंग तयार होतात. अजून दगड टाकला तर अजून तरंग येतात, आणि जसे दगड वेगवेगळ्या ठिकाणी टाकले तर वेगवेगळ्या तरंगा तयार होऊन ते एकमेकांना काटतात. पण जेव्हा एकाच ठिकाणी तो दगड टाकला गेला तर केंद्रबिंदू एक असल्यामुळे त्या तरंग ज्या आहेत त्या एकमेकांना काटत नाहीत. तर त्यामुळे इथे जेव्हा सांगितलंय आनंदाचा खरा केंद्रबिंदू, दिव्य रास लीलेचे केंद्रबिंदू स्वतः भगवंत आहेत. तर जेव्हा भगवंतांना केंद्रस्थानी ठेवलं आणि सर्व भगवंतांना सेवा अर्पण करत असतील तर निश्चित रूपाने तिथे अशा प्रकारे समस्या उद्भवणार नाहीत. तर इथे प्रभुपादजी सांगतात त्यांच्याशी संलग्न होणे व त्यांच्याबरोबर कोणतीही स्वतंत्र इच्छा न ठेवता एका दिव्य उद्देशाने जीवनाचा आनंद उपभोगणे हाच आपल्या आयुष्याचा उद्देश आहे. आणि नंतर हे शोकमोह राहणार नाही. पुढे कोण वाचते?
हरे कृष्ण प्रभूजी. मोह किंवा मायेपासून नास्तिक समाज निर्माण होतो व अशा समाजाची परिणती शोकामध्येच होते. एक निरीश्वर संस्कृती जी आजच्या राजकर्त्यांनी प्रचलित केली आहे, सदैव चिंताग्रस्त असलीच पाहिजे, कारण ती कोणत्याही क्षणी नष्ट होऊ शकते. प्रकृतीचा तसा नियमच आहे. भगवद्गीतेत 7.14 सांगितल्याप्रमाणे भगवत चरणांच्या आश्रितांखेरीज इतर कोणीही निसर्गाच्या कठोर नियमापासून सुटू शकत नाही. जर सर्व प्रकारच्या मोहांवर आणि चिंतांवर मात करण्याची इच्छा असेल आणि अनेक स्वार्थांमध्ये एकता निर्माण करायची असेल, तर आपण आपल्या सर्व कार्यांमध्ये भगवंतांना स्थान दिले पाहिजे. हरे कृष्ण. धन्यवाद. इथे प्रभुपादजी सांगतात कशा प्रकारे मोह किंवा हे मायाचा जो नास्तिक समाज आहे, हे निश्चित रूपाने याची परिणती शोकात होणार. का तर कारण इथे केंद्रबिंदू चुकलेला आहे. निरीश्वर संस्कृती ही चिंताग्रस्त असते आणि का ती नष्ट होऊ शकते ते अगदी स्पष्ट आहे की तिथे जसं बघितलं जातं की जे काही निरीश्वर संस्कृतीचे लोक होते ते प्रत्येक जण ईश्वर बनण्याचा इच्छुक असल्यामुळे एक ईश्वर दुसऱ्या ईश्वराला मारतो. अर्थात ते प्रत्येकाला जे आहे नियंत्रक बनायचे, प्रत्येकाला जे आहे भोगता बनायचं आहे, अशा प्रकारची जी निरीश्वर संस्कृती आहे त्याच्यात लोक चिंताग्रस्त असतात आणि निश्चित रूपाने ते काही जास्त काळ टिकू शकत नाही. आणि त्यामुळे जसं सांगितलं जातं की प्रकृतीचा तसा नियमच आहे. अर्थात ते जो संघर्षामध्ये टिकतो तो त्या संघर्षामध्ये टिकला तोच राहतो. जसं भगवद्गीता दैवी एषा गुणमयी मम माया दुरुत्य सांगितलंय की भगवंतांच्या चरणांच्या आश्रिताखेरीज इतर कोणीही निसर्गाच्या कठोर नियमांपासून सुटू शकत नाही. अर्थात हे जे बाकी प्रकृतीचे नियम आहेत ज्याच्याद्वारे हे सगळे निरीश्वरवादी लोकांना संपुष्टात त्यांना समाप्त केलं जातं, नाश केलं जातं त्यांचा. पण जर कोणी भगवंतांचा आश्रित झालं तर तोच व्यक्ती ह्या प्रकृतीच्या नियमां त्यांच्या चंगुलमधून त्यांच्या कचाट्यातून तो सुटू शकतो, अन्यथा तो सुटू शकत नाही. तर जेव्हा सांगतायत की जर कोणाची अशी मोह आणि चिंतांवर मात करायची असेल तर आणि अनेक स्वार्थांमध्ये एकता आणायची तर त्या व्यक्तीला काय केलं पाहिजे? सर्व कार्यांमध्ये भगवंतांना स्थान दिले पाहिजे. याचाच अर्थ की त्याच्या सर्व कार्यांचे केंद्रबिंदू भगवंत असले पाहिजे. तर तो एकच मार्ग आहे. पुढे वाच. हरे कृष्ण. आपल्या कर्मफलाचा उपयोग भगवंतांच्या सुखासाठी केला पाहिजे, दुसऱ्या कोणत्याही हेतूसाठी नाही. केवळ भगवंतांच्या इच्छेनुसार कार्य करूनच आपण या श्लोकात सांगितलेल्या आत्मभूत अवस्थेचा अनुभव घेऊ शकतो. ही आत्मभूत अवस्था आणि भगवद्गीतेत 18.54 वर्णिलेली ब्रह्मभूत अवस्था या दोन्ही एकच आहेत. भगवंत परमात्मा आहेत तर जीव सूक्ष्म आत्मा आहे. एक परमात्माच सर्व जीवात्म्यांच्या गरजा पुरवतो, कारण परमेश्वराला त्यांच्या स्नेहातून आनंद प्राप्त होतो. पिता आपल्या मुलांना जन्म देतो आणि त्यांचे पालनपोषण करून आनंद उपभोगतो. मुले जर वडिलांची आज्ञा पाळत असतील तर एकाच उद्देशामुळे घरातील कारभार सुरळीत चालतो व अतिशय आनंदाचे वातावरण निर्माण होते. अगदी हेच वातावरण परमात्मा किंवा परब्रह्माच्या संपूर्ण कुटुंबात दिव्यरित्या आयोजित केलेले असते. तिथे कर्मफळांचा उपयोग भगवंतांसाठी करणं अर्थात व्यक्तीने जे आहे कर्मबंधनातून मुक्त होणं.
त्याला जे कर्माची फळच्या भोगाने जे काही बंधन प्राप्त होऊ शकतं, तर त्या कर्मफळाच्या बंधनातून तो मुक्त होणार. तर भगवंतांच्या इच्छेनुसार कार्य करणं, तर हे खरोखर जेव्हा भगवद्गीतेत वेगवेगळ्या श्लोकांमध्ये याची स्पष्टता दिलेली कशा प्रकारे व्यक्तीने भगवंतांसाठी कार्य केलं पाहिजे, तर ती अवस्था जी आहे ते आत्मभूत, आणि हा जसा श्लोक आपण बघितला होता की ब्रह्मभूत प्रसन्नात्मा, या दोन्ही अवस्था एकच आहेत. त्याच्या बाबतीत जे सांगितलंय, नवव्यद हृदय यज्ञो ब्रह्मैतद ब्रह्मवादिभी न मुह्यन्ति न शोचन्ति न ऋष्यन्ति यतो गतः. जेव्हा व्यक्ती अशा प्रकारे भक्तिमय कार्यामध्ये लागतो, तर त्याला नेहमी जे आहे नव्यवद हृदय, नेहमी नवीन नवीन त्याला आनंदाची प्राप्ती होते त्याच्या कार्यांमध्ये. भगवंत जे सर्व काही जाणणारे आहेत, ते भक्ताच्या हृदयालाही जाणतात, आणि त्यामुळे ते त्याला नेहमी सर्व काही नवनवीन त्याला अनुभव प्रदान करतात. आणि परमसत्याच्या या स्थितीमध्ये व्यक्ती जो आहे, हा त्याची जी अवस्था आहे ती ब्रह्मभूत अवस्था आहे. आणि या ब्रह्मभूत अवस्थेत तो कधी न मुह्यंती न शोचंती न ऋष्यंती, अर्थात एकदा यतो गतः, अर्थात त्याला ही स्थिती प्राप्त झाली की त्याच्यानंतर तो कधी मोहित होत नाही, तो शोक करत नाही, किंवा इथे न ऋष्यंती ही म्हटलेलं आहे. जशा प्रकारे कधी कधी व्यक्ती थोडं काही प्राप्त झालं, प्रिय प्राप्त झालं की त्याला लगेच आनंद वाटतो, तर तो बिना गरजेचं आनंदितही होत नाही. अर्थात त्याची ती ब्रह्मभूत अवस्थेला तो स्थित राहतो, यतो गता. एक परमात्माच सर्व जीवात्मांच्या गरजा पुरवतो. तर नित्यो नित्यानाम चेतनश्चेतनाम एको बहुनाम यो विदधाति कामान. तो एको बहुनाम, तर भगवंत जे आहे ते सर्वांच्या गरजा पुरवतात. आणि कशा प्रकारे भगवंतांना या जीवात्म्यांच्या स्नेहातून आनंद प्राप्त होतो, तो उदाहरण देत आहेत प्रभुपादजी. पिता जेव्हा मुलांना जन्म देतो, त्यांचं पालन पोषण करतो, तर त्याच्यात तो आनंद उपभोगतो. आणि हे एकत्वचं उदाहरण आपण चर्चा केली, कशा प्रकारे बाळ जर वडिलांच्या आज्ञा पाळेल तर ते सगळं काही सुरळीत चालणार. आणि हे जे वडिलांचं आणि घरातल्या मुलाचं उदाहरण आहे, तसंच जे परमात्म्याचं कुटुंब आहे, भगवंतांचं परब्रह्माचा जे परिवार आहे, त्या परिवारामध्ये तीच गोष्ट आहे की जर सगळे जे आहे त्या परब्रह्माचं, परमेश्वराचं, भगवंतांच्या आदेशाचं पालन करतील, तर त्यांची सगळी मुलं जी आहेत, अर्थात सर्व आनंदाने तिथे सर्व कारभार सुरळीत चालेल आणि आनंदाचं वातावरण राहील. त्यामुळे प्रभुपादजी लिखतायत की त्या कुटुंबात सर्व काही दिव्यरित्या आयोजित केलेलं असतं. हा पुढे वाचा. रेखा नारदवजी माती रेखा नारदवजी माती. हरे कृष्ण. इतर जीवाप्रमाणे इतर जीवाप्रमाणे ब्रह्मा देखील एक व्यक्ती आहे. भगवंत किंवा जीव या दोघांपैकी कोणीही निराकार नाही. अशा दिव्य व्यक्ती नित्यानंद, ज्ञान आणि शाश्वत जीवनाने परिपूर्ण असतात. आध्यात्मिक अस्तित्वाची हीच खरी अवस्था आहे. या दिव्य अवस्थेच्या पूर्ण जाणीवेने जीव तात्काळ भगवान श्रीकृष्णाच्या चरण कमळाचा आश्रय घेतो. परंतु असा महात्मा अत्यंत दुर्मिळ आहे, कारण भगवद्गीतेमध्ये 7.19 असा दिव्य साक्षात्कार कित्येक जन्मानंतर प्राप्त होतो. मात्र एकदा प्राप्त झाल्यावर तेथे मोह, क्लेश, सांसारिक दुःख किंवा जन्म आणि मृत्यू अशा वर्तमान जीवनातील अनुभवण्यास मिळणाऱ्या दुःखांना थारा नाही.
ईशद निपषदाच्या या मंत्रापासून आपल्याला हा संदेश मिळतो. हरे कृष्ण. तरी ते प्रभुपादजी सांगतायत कशा प्रकारे भगवंत सच्चिदानंद विग्रह आहे. जीवात्मा जो आहे त्यांचा अंश असल्या कारणाने त्याचीही तीच स्थिती आहे. आणि ह्या जाणीवेने जेव्हा जीवात्मा भगवंतांच्या चरणकमळाचा आश्रय घेतो, तर इथे बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सरस्वती स महात्मा सुदुर्लभ. सुदुर्लभ, सु अत्यंत, दुर्लभ दुर्मिळ आहे. तरी ते सांगितलंय की त्याला हा जो साक्षात्कार आहे बहुनाम जन्मनाम ते खूप काळानंतर प्राप्त होतो. पण जर प्राप्त झाला की त्याच्यानंतर तो त्या भौतिक क्लेशांपासून मुक्त होतो. त्यामुळे श्री ईशोपनिषद जे आहे आपल्याला हा स्पष्ट संदेश ते प्रदान करतोय. कोणाला काही ह्या मंत्रावरती प्रश्न असतील तर विचारा. हरे कृष्ण प्रभूजी. निर्गुण स्तरावर उपभोगाच्या वस्तूंवर कधीच संघर्ष होत नाही. तर तुम्ही सांगितलं तिथं कल्पवृक्ष वगैरे असतात, तर ते कुठं वैकुंठ धामाचं वर्णन केलं का कुठलं तुम्ही? म्हणजे आपलं भगवत धामाचं ते clear नाही झालं, लक्षात नाही आलं. समजलं तुम्हाला का नाही समजलं? नाही, कल्पवृक्ष कुठं असतात असं सांगितलं तुम्ही, ते मला क्लिअर ऐकून नाही आलं. भगवंतांच्या धामामध्ये, वैकुंठात, म्हणजे गोलोकात. निर्गुणात जो असेल तो भगवंत धामात जाईल आणि तिथं भगवंताच्या धामामध्ये त्याला वस्तूची कमतरता नसेल, म्हणून उपभोगाच्या वस्तूवरनं हे होणार नाही, संघर्ष होणार नाही, असंच सांगितलं ना? हरे कृष्ण. हा, निर्गुण स्तराची जी चर्चा आहे, आपण जर कोणी वस्तूंच्या दृष्टिकोनातून म्हटलं तर त्यामुळे तो मुद्दा मी सांगितला. पण जेव्हा निर्गुण स्तराची आपण चर्चा करत होतो तर त्याच्यात मी ही स्पष्टता दिली. मुद्दा हा होता की जेव्हा व्यक्ती भौतिक स्तरावरती आहे तर त्याच्यात भोग करण्याची मानसिकता असते. त्याला स्वतःचही पाहिजे, अपना भी चाहिए और पराया माल भी अपना. बरोबर. राम राम जपना. तर त्याच्यासाठी जे आहे ते मानसिकता वेगळ्या प्रकारची असते. तर मुद्दा हा आहे की जे निर्गुण स्तर आहे तिथे तो भगवंतांचं नाव घेणार, राम राम म्हणणार आणि भगवंतांची सेवा करणार, भक्तांची सेवा करणार. तिथे सेवा भावाचं प्राबल्य आहे. आणि भौतिक जगामध्ये जे आहे भोग करण्याचं प्राबल्य आहे. त्यामुळे निर्गुण स्तरावरती या गोष्टींचा प्रश्न येत नाही. त्याचे वस्तूंचं जर कोणाची तशा प्रकारची काही धारणा असेल तर त्याच्यासाठी तेही स्पष्टीकरण दिलं होतं. म्हणजे भौतिक जगात असताना पण आत्मशुद्ध किंवा तुम्ही सांगता त्याप्रमाणे त्यांनी धारणा तशी ठेवू नये. आपलं तर आपल्या वस्तू आहेत, परत दुसऱ्याच्या हे करायचं, भोग वस्तू जास्त संग्रह करायच्या, त्यांनी जेवढं लागतं तेवढंच वापरून बाकी भगवंताच्या सेवेत लावलं पाहिजे. आणि एक प्रभू ज्याच्यात हे होतं खालचा पेरा त्याच्यात 7.14 सांगितल्याप्रमाणे भगवत चरणाच्या आश्रिताखेरीज इतर कोणीही निसर्गाच्या कठोर नियमापासून सुटू शकत नाही. तर निसर्गाचे कठोर नियम ते क्लिअर लक्षात नाही आले, कुठले काय म्हणजे? भगवंत जे मध्ये सांगतायत, दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्यया. तर भगवंतांची ही जी दैवी माया आहे किंवा जी प्रकृती आहे, दुर्गा देवी जी आहे ती तिच्या त्रिशूळाद्वारे हे जे क्लेश प्रदान करते, आध्यात्मिक, आदिभौतिक, आदिदैविक, तर निश्चित रूपाने कोणी त्याच्यापासून सुटत नाही. ते प्रत्येकासाठी आहे. त्याच्यात असं समजणं काही अवघड नाहीये. तो पैसेवाला व्यक्ती असो, भिकारी असो, तो बोलण्यामध्ये पंडित असेल किंवा त्याच्याकडे वाक्चातुर्य असेल किंवा कोणी एखादा व्यक्ती त्याच्याकडे तेवढं बोलण्याची चातुर्यता नसेल, कोणी व्यक्ती असेल, तर त्यामुळे त्याच्यात असं अवघड काही नाही समजायला की
की सुटू शकत नाही. जो कोणी भगवंतांना सोडून या भौतिक जगात आलाय, ज्याची भगवंतांपेक्षा वेगळं भोग करण्याची मानसिकता आहे, तर तो निश्चित रूपाने भौतिक प्रकृतीच्या अधीन आहे. तुमचं तर भगवद्गीतेचं अध्ययन झालंय, भगवद्गीतेच्या श्लोकाच्या आधारावर सांगितलंय. चालेल प्रभूजी. धन्यवाद प्रभू. हरे कृष्ण. तर इथे जे आहे पण 8वा श्लोक जो आहे पुढच्या वेळेस चर्चा करू. 1-2 मिनिटात जे आपण बघू 6वा आणि 7वा श्लोक जो आहे त्याच्यावर वेदांत देशिका जे आहेत ते खूप सुंदर सांगतायत. ते सांगतायत, पहिले मध्वाचार्यांची टीका आहे. मध्वाचार्य सांगतायत की शौकरायन श्रुती जी आहे ते सर्वगम परमात्मानं सर्वं च परमात्मनि यः पश्येत स भयाभवं नात्मानं गोप्तुमिच्छति. अर्थात तिथे सांगण्यात आले कशा प्रकारे जो व्यक्ती सर्वागम परमात्मनम, जो सगळं काही जे आहे ते भगवंतांमध्ये बघतो आणि भगवंतांना सर्वंच परमात्मने, सगळं काही आणि हा आणि भगवंतांना सर्व काही मध्ये बघतो, तर असा व्यक्ती जो यह पश्येत, जो अशा प्रकारे बघतो, तो जो आहे सभया भावम नात्मानं गोप्तुमिच्छति. तो असा व्यक्ती जो आहे स्वतःच्या गोप्तुम संरक्षणासाठी जे आहे काही इच्छा करत नाही. का? तर कारण त्याला कुठल्याही प्रकारची भीती राहत नाही. भय अभावम, अर्थात त्याच्याकडे सगळ्या भयाचा अभाव होऊन जातो. अर्थात कुठलंही त्याला भय राहत नाही. तर हा श्लोक जो आहे शौकरायन श्रुतीमधला, कोणाला समजला का ह्या श्लोकामध्ये आणि आपण जो श्लोक चर्चा केला होता 6वा श्लोक, त्याच्यात काही साम्य वाटलं का? तर जर कोणाला नीट श्लोक समजला असेल हा, दोन्हींचा अर्थ एकसारखाच आहे. यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येवानुपश्यति सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते. तो इथे ज्या प्रकारे ततो न विजुगुप्सते, तो स्वतःच्या संरक्षणासाठी इच्छा करत नाही. तर इथे त्याच प्रकारे सांगितलंय की नात्मानं गोप्तुमिच्छति. तर अर्थ एकदम त्या प्रकारे, फक्त थोडस जे आहे भया भावम, अर्थात तिथे त्याला भयाचा अभाव आहे एवढंच म्हटलेलं आहे. तर खूप सुंदर अशा प्रकारे अन्य टीका आहे, पण आपला वेळ झालाय. ठीक आहे, अजून कोणाला काही प्रश्न असेल ते विचारू शकता, नाही तर आपण इथे विराम देऊ. ठीक आहे प्रशांत, तू थांबू इथे. श्रील प्रभुपाद की जय, श्री शुकनिषद की जय. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. श्रील प्रभुपाद की जय. निताय गौर प्रेमानंदे हरि हरि. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण प्रभुजी. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. धन्यवाद. सर्व भक्तांना कोटी कोटी दंडवत प्रणाम.